नमस्कार. 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 मल्टीमीडिया फीचर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या ॲडव्हान्टेज जळगाव अंतर्गत या नॉलेज सिरीज मध्ये आज दुसरा वेबिनार, यामध्ये मी सुशील श्यामसुंदर नवाल व परितोष सुशील नवाल आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आज आपल्या बरोबर सर्व सोन्यासारखी माणसं, म्हणजेच या सुवर्ण नगरीचं नावलौकिक प्राप्त करून देण्यासाठी ज्यांनी पिढ्यानपिढ्या विशेष योगदान दिलं, अशी सर्व ही मान्यवर मंडळी आहे. 165 वर्षांचा सुवर्ण व्यवसायाची परंपरा, त्या संदर्भातील घटनाक्रम, पहिल्यांदाच ही सर्व मान्यवर मंडळी, ही सर्व स्टॉलवर्ड मंडळी प्रथमतःच सगळं आपलं सुवर्ण नगरीचं गुपित आज आपल्या समोर उजागर होणार आहे, ज्यामुळे आपली उत्कंठा निश्चित वाढलेली असेल. रोमांचक अनुभव शेअर होतील. अनेक अनभिज्ञ पैलू या टॉक शोच्या माध्यमातून ज्येष्ठ पत्रकार श्री दिलीपजी तिवारी हे सर्वांकडनं काढतील. मी आदरणीय बाबूजी, राजमल लखीचंद ज्वेलर्सचे संचालक, आज राजमल लखीचंद ज्वेलर्सची 6वी पिढी या व्यवसायात आहे. तसेच रतनलाल सी बाफना चे संचालक, युवा पिढीचे प्रतीक श्री सिद्धार्थजी बाफना, ज्यांच्या प्रदीर्घ अनुभव होलसेल व रिटेल मध्ये आहे, असे महावीर ज्वेलर्सचे श्री अजय भाऊ ललवाणी, तसेच हॉटेल व्यवसायातून सोन्या चांदीच्या व्यवसायात आलेले भागवतदादा भंगाळे, आणि आपल्या मनातील गोल्डन लेडी या विषयाची उत्कंठा, त्यांचाही समृद्ध परिचय या वेबिनार मधनं आपल्या सर्वांना होणार आहे. हे सर्वजण सोन्या चांदीचा व्यवसाय, त्याचे भविष्य, त्यातील गुंतवणूक, व्यवसायातले चढ उतार, ग्राहकांना त्याचा फायदा कसा करता येईल, जळगाव सुवर्ण नगरीचे नावलौकिक कायम राहावे, यासाठी कार्यरत असलेली ही मंडळी या ऑनलाईन टॉक शोच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधतील. तसेच ग्राहकांच्या मनातील निवडक प्रश्नांचे आपण यांच्याकडनं समाधानही जाणून घेणार आहोत. आपण सर्वजण या टॉक शो मध्ये सहभागी झाला. आज हे फेसबुक लाईव्ह मल्टीमीडियाच्या पेजवर, आनंद यात्री क्लबच्या पेजवर, दिलीप तिवारी यांच्या पेजवर, रतनलाल सी बाफना ज्वेलर्स यांच्या पेजवर, महावीर ज्वेलर्स यांच्या फेसबुक पेजवर, भंगाळे गोल्ड यांच्या फेसबुक पेजवर, असा सर्वत्र हा फेसबुक लाईव्ह होतोय. साधारण आम्हाला या वेबिनार मध्ये आज जॉईन होण्यासाठी सुमारे 6000हून अधिक रिक्वेस्ट ऑलरेडी आलेल्या होत्या. मला असं वाटतं की ही जळगावातली ऐतिहासिक घटना आहे, की हजारोचे उलाढाल करणारी आणि सगळ्यांची सोन्याच्या दागिन्यांची हौस पूर्ण करणारी ही सर्व मान्यवर मंडळी आज आपल्याशी संवाद साधते आहे. या पुढची सूत्र मी दिलीपजी तिवारींकडे सोपवतो आणि आपल्याला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. सुशील भाई, धन्यवाद. तुमच्या समोरचा माईक कृपया म्यूट करून ठेवा, म्हणजे कुठल्याही प्रकारचा नॉईज क्लिअर होणार नाही. सर्व मान्यवरांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. मल्टीमीडिया फीचर्स लिमिटेड वेगवेगळ्या नव्या कल्पना माध्यम जगतामध्ये आणत असते आणि त्याच माध्यम जगतातल्या कल्पना घेऊन ॲडव्हान्टेज जळगावची बलस्थानं ही लोकांच्या समोर आणायची, आणि ती समोर आणत असताना लोकांना वेगवेगळ्या क्षेत्रात माहिती द्यायची. नॉलेज सिरीज हा एक नवा उपक्रम मल्टीमीडियातल्या नव्या पिढीनं सुरू केलाय. परितोष नवाल याची ही कल्पना, आणि या कल्पनेच्या रूपातून वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना एका व्यासपीठावर आणायचं, त्यांच्यासोबत चर्चा घडवायची आणि जळगावची बलस्थानं ही संपूर्ण जगात पोहोचवायची. त्याच्या आधी एक वेबिनार झाला, त्याच्यामध्ये सुपर शॉपच्या मान्यवर संचालकांना आपण बोलवलं. हे करत असताना जळगाव शहराची ओळख काय आहे त्याचा विचार केला, आणि त्याच्यात लक्षात आलं
की जळगावला सुवर्ण नगरी म्हटलं जातं. त्याचा एक मोठा इतिहास आहे आणि या सुवर्ण नगरीचा चेहरामोहरा कसा सुरू झाला आणि आज त्याची स्थिती काय आहे याचा विचार करत असताना असं लक्षात आलं की जळगावचं बलस्थान ही सुवर्ण नगरी आहे आणि म्हणून आज सुवर्ण बाजाराशी संबंधित सर्व मान्यवर, दिग्गज मान्यवर, ज्यांना आम्ही गोल्ड मॅन म्हटलेलं आहे, ते या ठिकाणी आहेत. या सगळ्यांशी झूक या माध्यमावर, या माध्यमावर आज किमान 10,000 लोक त्यांना ऐकणार आहेत. जळगावचा सुवर्ण बाजार काय याच्याविषयी मी थोडंसं म्हणेल आणि मग आपण प्रश्नोत्तराकडे जाऊ. जळगावच्या सुवर्ण बाजारमध्ये जवळपास 110 पेढ्या आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे 2,500 कारागीर या ठिकाणी दागिन्यांचं काम करतात. दागिन्यांचे जसे शोरूम आहेत, किरकोळ विक्रीच्या दुकान आहेत, तशाच होलसेलर सुद्धा जळगावमध्ये आहेत. हे बऱ्याच जणांना अजून माहित नाही की जळगावमधून मोठ्या प्रमाणावर होलसेलर दागिन्यांचा व्यापार संपूर्ण देशभरात करतात. जळगावमध्ये इतर राज्यातून ग्राहक येतात. जळगावचं नाव सोने खरेदी आणि विक्रीमध्ये संपूर्ण देशभरात पोहोचलेलं आहे. मध्यंतरी चर्चा करताना एक माहिती अशी मिळाली की जळगावच्या दागिन्यांच्या संदर्भात जळगाव ब्रँड हा आंध्र आणि कर्नाटक जळगाव दागिना, जळगाववाला दागिना म्हणून विकला जातो. ही माहिती माझ्यासाठी पण नवीन होती. आज या चर्चेमध्ये सगळ्यांना सहभागी करून घेताना एक छोटासा उल्लेख मला आधी करायला पाहिजे की सुवर्णाचं स्थान आपल्या आयुष्यात काय आहे. जुने राजे रजवाडे होते, त्यांच्याकडे दागिने होते, त्यांचे पेंटिंग्स पाहतो, वेगवेगळ्या प्रकारच्या लेण्यांमध्ये गेलो तर ठिकाणी मूर्त्यांवरचे दागिने आपण पाहतो. दागिने होते, सिंहासन होते, मुकुट होते, आभूषणे होती. त्याच्यानंतर जुन्या काळात औषधात पण सोनं होतं, कपड्यात सोनं होतं, म्हणजे जरी काठ करताना सोनं वापरलं जायचं, पेंटिंग मध्ये रंग म्हणून सोनं वापरलं जायचं, रंगकाम करताना सोनं वापरलं गेलंय. त्याचं सगळ्यात चांगलं उदाहरण जर कुठलं असेल तर औरंगाबादला सोनेरी महाल आहे आणि त्या सोनेरी महालामधील चित्रांना आजही सोनं दिलेलं आहे. सोन्याचे कळस आहेत, मंदिरांचे कळस आहेत, अख्खं सुवर्ण मंदिर आहे भारतामध्ये. आणि या सगळ्या सोन्याच्या व्यवहाराशी संबंधित असलेली माणसं ही आज आपल्या सगळ्यांसाठी गोल्डमॅन आहेत आणि या सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आपण आपल्या चर्चेकडे जाणार आहोत त्याच्या आधी मी जरा माझ्या समोर असलेलं मीटर बघतो. त्याच्यामध्ये आता मला अटेंडन्स जो दिसतोय तो किमान 250च्या वर लोकांचा दिसतोय. फेसबुकची आकडेवारी आपल्याला परितोष कडून नंतर मिळेल. की सगळ्या पार्टिसिपेंटला माझ्याकडून शुभेच्छा देतो. आदरणीय बाबूजींचं स्वागत करतो, सिद्धार्थ बापनाजींचं स्वागत करतो, अजयबाई ललवाडींचं स्वागत करतो, आमचे मित्र भागवतराव आणि ताईंचं स्वागत करतो. आपण प्रश्नोत्तराला सुरुवात करणार आहोत. प्रश्नोत्तरापेक्षा याचं स्वरूप तुम्ही माहिती देण्याचं जास्त आहे की वेगवेगळ्या प्रकारची माहिती तेवढ्या मोकळेपणानं आपण एकमेकांना देऊ, तेवढं ऐकणाऱ्यांना जळगावच्या सुवर्ण बाजाराचं महत्व कळणार आहे, बलस्थान कळणार आहे. आपण सुरू करूया. अर्थातच या सगळ्या प्रश्नोत्तरामध्ये RL ज्वेलर्स, राजमल लकीचंद ज्वेलर्स यांची परंपरा 165 वर्षांची आहे आणि त्याचे प्रमुख आदरणीय बाबूजी आपल्या सोबत आहेत, ईश्वरलालजी जैन. मी त्यांना प्रश्न विचारेल, बाबूजी आपल्या सुवर्ण व्यवसायाची सुरुवात कशी झाली आणि जळगावचं नाव सुवर्ण नगरी म्हणून कसं नाव रूपाला आलं याच्याविषयी आपण खूप छान माहिती देता की आज सगळ्या प्रेक्षकांना आपण द्यावी. बाबूजी. 165 वर्षापूर्वी म्हणजे 1854 मध्ये माझे पणजोबा यांनी ज्या व्यवसायाला सुरुवात केली ते व्यवसाय होतं सावकारी आणि दागदागिने हे गहाण ठेवण्याचे. त्याचबरोबर त्यांनी बुलियनचं काम सुरू केलं. मुंबईला पिढी होती, तिथून सोनं आणि चांदी बुलियनच्या स्वरूपामध्ये आपण आणायची आणि ह्याच व्यवसायाच्या बरोबर त्याचाही व्यवसाय करायचा. हे चालत असताना वर्षोनवर्ष हे चाललं
परंतु त्यामध्ये कमाई जशी पाहिजे तेवढी नव्हती आणि मग आपण डेव्हलप होऊ शकत नाही हे लक्षात घेतल्यानंतर याला आपण याचं फॉरवर्ड इंटिग्रेशन केलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातनं सुरुवात आम्ही केली ती चांदीच्या दागिन्यावरून. काही चांदीचे दागिने आपण बनवून घेतलेत, ते तयार ठेवलेत. त्याला रिस्पॉन्स मिळायला लागला. आधी सोनं विकत घेऊन सोनाराकडे दिवसेंदिवस बसून ते दागिने बनवून घेणं, याच्यामध्ये बराच कालावधी जात होता. आणि आता त्यालाच जर आपण रूपांतरित केलं, की तुमचा वेळ जाणार नाही आणि ज्या गॅरंटीनं तुम्ही तिथे बसून करून घेता त्याही पेक्षा जास्त गॅरंटीनं, कारण त्याची जबाबदारी जोपर्यंत दागिना आहे तोपर्यंत आमची राहील. अशा पद्धतीने ज्यावेळेला ते पुटअप केलं, नाविन्यपूर्ण डिझाईन्स आपण त्यांच्या समोर ठेवल्या, स्टॉक्स ठेवले, तर कस्टमर हळूहळू बुलियन घेण्याच्या ऐवजी दागिने घेण्याकडे वळायला लागला. आणि मग सोन्यामध्ये सुद्धा फार चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स मिळाला. मेन जळगावचं मार्केट हे डेव्हलप होण्यासाठी 2-3 गोष्टी कारणीभूत आहेत. एक तर रिलायबिलिटी. हे सांगितलं जाईल त्या पद्धतीनं दागिना हा निश्चित निघेल. काही लोक म्हणत होते, की काय फरक पडतो, आपण गॅरंटी दिली आहे. देताना आपण त्यांना पितळ जरी दिलं तरी घेताना सोन्याचे पैसे देऊ. अरे बाबा रे, तो सोन्याचे पैसे देतो, मग पितळ का त्याला द्यायचं? आणि म्हणून याच्यात कॉम्प्रोमाइज कुठेही होणार नाही. क्वालिटी बद्दल कॉम्प्रोमाइज नाही आणि त्याच्या रिलायबिलिटी बद्दलही कुठे कॉम्प्रोमाइज नाही. 2 पैसे कमी मिळायला चालतील, नाही परवडलं तर कस्टमरकडनं मागून घ्या. कस्टमर द्यायला तयार असतो आणि त्यांनी दिलंय. आणि म्हणून त्यातून आपण जी सुरुवात केली, तर दागिन्यांची सुरुवात रिस्पॉन्स मिळत गेला, वाढत गेला. लोकांना इथे अवेलेबिलिटी आहे, सगळ्या डिझाईन्स मिळतात, स्टॉक्स आहेत. त्याच्यामुळे दूरदूरचे यायला लागलेत, ही वस्तुस्थिती आहे. बाफनाजी जे आता आरसी बाफना म्हणून ज्याचं दालन आहे, ते वयाच्या 16व्या वर्षी आमच्याकडे सर्व्हिससाठी आले होते. त्यांचे मामा आमच्याकडे ऑलरेडी होतेच जामनेरला. त्यांना आणलं आणि त्यांनी त्याच्यामध्ये बरीच मेहनत घेतली. त्यांनी त्याच्यामध्ये सहभागही केला आणि हळूहळू त्याला वाढवण्यासाठी प्रयत्न केलेत. त्यांच्याबरोबर अनेक दुसरेही सहकारी होते. मीही त्यांना नंतर जॉईन झालो आणि ह्या व्यवसायाला एक वेगळं असं स्वरूप आपण दिलं. एक शोरूम मी बांधला. त्यावेळेला सनमायका नवीनच निघालं होतं, तर सनमायकाचं शोरूम केलं. त्यानंतर दुसरं शोरूम केलं, ते लहान पडायला लागलं. दुसरं केलं, तेही लहान पडायला लागलं. तिसरं केलं, त्याला एक्सटेन्शनही केलेत, तेही लहान पडायला लागलेत. तर शेवटी एक 3-4 मजल्याचं नवीनच आणखी एक शोरूम आपण केलं. हे सगळं करत असताना जळगावमध्ये म्हणजे जसं आता बाफणाजी अनेक वर्ष 18 वर्ष माझ्याकडे सर्व्हिसला होते. त्यांचे सहकारी मित्र बन्सीलालजी बोथरा हे होते. त्याच्या आधी म्हणजे रतनलालजीच्या आधी गोलछा म्हणून होते, झुंबरलालजी गोलछा होते. त्याच्या आधी माझे स्वतःचे आजोबा म्हणजे राजमल शेठचे धाकटे बंधू म्हणजे अजयचे जे आजोबा ते माझेही सख्खे आजोबा. त्यांनी जवळपास 36 वर्ष सांभाळलं. पण माझे वडील दत्तक गेल्यानंतर आता मुलगा हा मालक आणि मी तिथे सर्व्हिस करतोय किंवा मी त्यांचं काम त्यांच्या हाताखाली करतोय हे बरोबर नाही, म्हणून शेवटी त्यांनी तिथून रिटायरमेंट घेऊन आपलं स्वतःचा व्यवसाय सुरू केला होता. तर ह्या अशा पिढ्या आल्यात. जसं आता सुराणांच्या इथे म्हटलं, मागच्यांची सुराणा होलसेलमध्ये चांगले गणले जातात, पण त्यांचे आजोबा दुक्कळचंदजी, त्यांचे वडील भवरलालजी, त्यांचे काका हे सगळे आमच्या इथे सर्व्हिसला होते. रतनलालजीच्या बरोबर बन्सीलालजी होते. ते रिटायर झाल्यानंतर पदमचंद आला, पदमचंद गेला, मैपाल आला. मध्यंतरी कोठारी होतात, आपलं महेंद्र कोठारी, मैपाल गेला, नाटाजी आलेत. अनेक लोक याच्यातनं आलेत व्यवसाय करण्यासाठी बाहेर पडले. आता अजय जरी आता असला तरी अजय आधी त्याचे बंधू माझ्या इथे तेही सर्व्हिसला होते, मुकेश. आणि अजयला सुरुवात केली आपण, किंवा तू एक कारखाना काढ, तिथे दागिना बनवण्यासाठी लोकांना बसव
दागिने घडव आणि दुकानामध्ये आणून देत जा, कारण आम्ही सगळीकडेच लक्ष देऊ शकू असं नाही आहे. तर तुम्ही लक्ष देऊन आणि ते करून घ्या. त्यांनी तिथून सुरुवात केली, 2 पैसे मिळवले, मेहनतही केली. आज स्वतःचं दालन त्यांनी टाकलं. आनंदाची बाब आहे. आणि अशा पद्धतीने जळगावचा सराफ बाजार जो आहे, तो सगळीकडे नावाजलाही गेला. लोकांची पावलं वाढली, तिथे यायला कस्टमर्स वाढलेत, दालनं वाढली आणि त्याप्रमाणे त्यांना चॉईसही वाढली. ह्या सगळ्या गोष्टीमुळे जळगावचा बाजार हा स्वर्णनगरी म्हणून ओळखला जायला लागला. आणि आनंदाची बाब आहे की त्याच्यामध्ये भागवतरावांसारखे ज्या अगदीच वेगळ्या व्यवसायामध्ये असलेले नवीनच आता एक 2 वर्षापासून आलेत, त्यांचंही स्वागत आहे. लोकांनी त्यांनाही सामावून घेतलंय. आणि कोणी आलं म्हणून आपलं ग्राहकी कमी होईल, माझे सेल्स कमी होतील वगैरे असं काही नाही. कारण इथलं नाव एवढं वाढलं, ग्राहकी इतकी वाढली की लोक येतच राहतात, वाढत जातात. 2 कमी झाले असतील तर 2-4 नवीनही जोडले जाणार असतील आणि म्हणून सेल्स कोणाचेही कमी झालेले नाही. धंदा सगळ्यांना, व्यवसाय चांगला होतोय. परमेश्वर कृपेनं आपापल्या परीनं सगळेच कमवत आहेत आणि प्रामाणिकपणे धंदा करण्याचा प्रयत्न करताय. ही जळगावच्या दृष्टिकोनातनं आनंदाची बाब आहे. बाबूजी, तुमच्याविषयी एक मुद्दा नक्की नेहमी चर्चेत असतो. तुम्ही फार प्रामाणिकपणे बोलतात आणि फार स्पष्ट बोलतात. खरं म्हणजे जळगावच्या सुवर्ण बाजाराची ही स्टोरी बऱ्याच जणांना अजूनही माहित नाही. तसं तुमचं स्वतःचं शोरूम तिकडं त्या रथ चौकात आहे आणि तिकडून जर आपण सुवर्ण बाजाराकडे इकडे यायला लागलो आपल्या पुतळ्याकडे, तर लक्षात येतं की त्याची जडे जी आहेत, त्याची मुळं जी आहेत ती रथ चौकात आहेत आणि निश्चित, त्याच्या फांद्या या सगळ्या या बाजूला विस्तारलेल्या आहेत. तुम्ही निश्चितच. तुम्ही फार छान उल्लेख केला की आदरणीय बाफनाजींच्या संदर्भात आपण खूप आदराने उल्लेख केला. आज बाफनाजींच्या पुढचं पिढीचं नेतृत्व करणारे सिद्धार्थजी आपल्या सोबत आहेत. मी बाफनाजींच्या पिढीचा जो प्रवास आहे तो 46 वर्षांचा आहे आणि त्यांनीही अत्यंत बाबूजींनी त्याचं कौतुकच केलं की त्यांनी कशा पद्धतीनं काम केलं. मी सिद्धार्थजींना विचारेल की आरसी बाफना ज्वेलर्सच्या संदर्भातील परंपरा आणि तुम्ही स्वतः व्यवसायात येण्यापूर्वी घेतलेला अंदाज याच्याविषयी सगळ्यांशी बोलावं. बघा, मी 8च वर्ष झाले मला बिझनेस मध्ये यायला. जास्त वेळ झालेला नाहीये. पण बिझनेस मध्ये येण्यापूर्वी फक्त एकच गोष्ट माझ्या ध्यानात होती की आपल्याला तीन तीन चीजों को देखना है. 3 चीजें ऐसी हैं जिनको देख के आगे चलना है कि बिजनेस क्या है, अपना बिजनेस क्या है और बिजनेस कैसे करना है. कि जैसे बाबूजी ने बोला कि रूट्स तो रेडी थे, सब कुछ रेडी था सामने. जो सिर्फ पेड़ को पानी डालना था और उसको बड़ा करना था. तो मेन 3 चीजें रहती है कि बिजनेस क्या होता है, अपना बिजनेस क्या है और अपने को कैसे करना है. तो बहुत सिंपली स्टार्ट में चीज समझ गई थी कि ये बिजनेस सिर्फ एक चीज पे अभी चलता है, जो कि है ट्रस्ट. भरोसे के ऊपर. और उसके ऊपर ही इतने साल की जो ट्रेडिशन बनाया था वो एक बहुत इंपॉर्टेंट चीज थी. और वो एक बहुत इंपॉर्टेंट लर्निंग थी कि अब इसको और कैसे आगे लेके जाना है, इसको और कैसे बढ़ाना है. ये एक सबसे बड़ा लर्निंग बिजनेस में आने के पहले था. बिजनेस में आने के बाद छोटे मोटे चेंजेस जो होते हैं वो चलते रहते हैं. टेक्नोलॉजी आई, कंप्यूटराइजेशन हुआ, हॉलमार्किंग आया, जो भी आया वो एज अ पार्ट ऑफ बिजनेस है, उसको इतना इंपॉर्टेंस नहीं दूंगा. बट मेन इंपॉर्टेंस ये होता है कि आप क्या ट्रेडिशन लेके चल रहे हो और कस्टमर्स का और पब्लिक का एक्सपेक्टेशन आपसे क्या रहता है और आप उसको कैसे फुलफिल करते हो. ये सबसे इंपॉर्टेंट लर्निंग बिफोर जॉइनिंग बिजनेस. सिद्धार्थजी फारच छान. मी सिद्धार्थजींच्या संदर्भात ते जे सांगत होते व्हॅल्यूच्या संदर्भात मी सगळ्या प्रेक्षकांना एक मुद्दा लक्षात आणून देईल की जेव्हा मागच्या 2 वर्षापूर्वी नोटबंदीचा निर्णय झाला आणि नोटबंदीचा निर्णय झाल्यानंतर ज्यांच्याकडे वेगळ्या प्रकारचा पैसा असतो त्यांना गुंतवणुकीचा सगळ्यात जवळचा मार्ग सोन्यामधली गुंतवणूक वाटते. आणि जेव्हा रात्री मोदीजींनी घोषणा केली त्याच्या आधी
सगळ्या सुवर्ण बेडींकडे विचारणा सुरू झाली की काय ऍडजस्टमेंट करता येईल का. मी तर साक्षीदार होतो या घटनेचा. मला सिद्धार्थजी बापणांचं कौतुक एवढ्यासाठीच वाटतं की अशी संधी मिळाल्यानंतर बरेच जण आपल्याला काळाचं काय पांढरं करता येईल याचा विचार करतात. पण सिद्धार्थजी बाफना पिढीचे युवा कार्यकर्ते, युवा मालक, त्यांनी त्याच दिवशी निर्णय जाहीर केला की आपली पिढी आज संध्याकाळी बंद होईल. कुठल्याही प्रकारचा कुठलाही व्यवहार आपण करणार नाही. कुठल्याही प्रकारची आपल्याला याच्यामध्ये रिस्क घेण्याची गरज नाही. आणि त्यांनी त्या पद्धतीनं त्या काळात आपला घेतलेला निर्णय राबवला. बऱ्याचशा लोकांनी त्यांच्याकडे विचारणा केल्या, बऱ्याचशा लोकांनी त्यांना आग्रह केला, परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये सहभाग घेतले नाही. आपले तिसरे जे मान्यवर आहेत, अजय भाऊ ललवाणी, आपण यांच्याकडे जाणार आहोत. महावीर ज्वेलर्सची 21 वर्षाची परंपरा आहे. खरं तर होलसेलर, बाबूजींनी मगाशी उल्लेख केला की दागिने तयार करून त्याची होलसेल विक्री करायची, हा अजय भाऊंचा यांचा मूळ व्यवसाय. मध्यंतरी अजय भाऊ बाफनाजी आपलं बाबूजींसोबत पण आले आणि त्यानंतर अजय भाऊ रेडीमेड दागिन्यांच्या व्यवसायात उतरले. आज जळगावमध्ये अजय भाऊंचं नाव छोट्यात छोट्या दागिन्यापासून तर मोठ्यात मोठ्या परवडणाऱ्या दागिन्यांमध्ये अग्रेसर पद्धतीने घेतलं जातं. ग्राहकांचा हा जो विश्वास आहे हा त्याच्यावर कायम आहे. मी अजय भाऊंना प्रश्न विचारणार आहे. आपला पारिवारिक व्यवसाय होलसेलचा होता, दागिन्यांचा होता, पण आपण रिटेल विक्रीकडे कसे काय वळाला? नाही, यापूर्वी आमचा व्यवसाय रिटेलचा होता. मध्यंतरी काही अडचणींमुळे सुवर्ण नियंत्रण कायदा आल्यानंतर आमच्या आजोबांनी व्यवसायाला स्थगित केलं. त्याच्यानंतर त्यांचं स्वप्न होतं की आज नाही तर उद्या तुम्ही सुवर्ण व्यवसायात यायला पाहिजे. आणि दागिन्यांचं मॅन्युफॅक्चरिंग ज्या पद्धतीने जळगावला वाढत होतं, त्यावेळेस RL मध्ये मोठे बंधू सर्व्हिसला होते. त्यांनी एक वेळा बाबूजींना सांगितलं की बुवा मोठ्या प्रमाणामध्ये मॅन्युफॅक्चरिंग जळगावला होते आणि आपल्यालाही माल भरपूर लागतोय, तर मी एखादा कारखाना काढला तर कसं राहील, माझे पण लहान भाऊ आहेत आणि ते सांभाळतील. बाबूजींनी त्याला एका मिनिटात परमिशन दिली आणि जिथे आता बाबूजींचं नवीन शोरूम झालेलं आहे त्या जागेवर आम्ही 3000 स्क्वेअर फूटच्या जागेमध्ये 125 कारागिरांचा कारखाना उभा केला. जगभरात माल पाठवण्याची आमची त्यावेळेसची हातोटी होती. जळगावच्या दागिन्यांना भारतभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मागणी होती. त्या काळामध्ये आम्ही काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत, चेन्नई ते हुबळी पर्यंत, हुबळी ते दिल्ली पर्यंत, दिल्ली ते संबलपूर पर्यंत सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात माल सप्लाय केला. ते करत असताना काही नातेवाईक, काही मित्रमंडळी दागिने घेण्यासाठी किंवा ते दागिने बघण्यासाठी किंवा आम्ही करत असलेलं काम त्यांच्या नजरेत पडलं आणि त्यांनी मला सांगितलं की बुवा तू हीच कलाकुसर ग्राहकांसाठी इथे का नाही उपलब्ध करत. मग त्याच्यानंतर आम्ही हे महावीर ज्वेलर्सचं एक दालन छोटंसं उभं करण्याचा प्रयत्न केला. त्याला जळगावच्या सर्व सुवर्ण व्यावसायिकांनी आणि आमच्या होलसेल रिटेलमध्ये साथ देणाऱ्या सर्व लोकांनी आणि विशेष करून बाबूजींच्या परिवाराने त्यावेळेस खूप साथ दिली आणि महावीर ज्वेलर्स अशा पद्धतीने रिटेलमध्ये निर्माण झाला. आज बऱ्या प्रमाणात आम्ही मार्केट कॅप्चर केलेलं आहे. ग्राहकांचं समाधान आहे आणि सुरक्षित गुंतवणूक म्हणून आम्ही पहिल्या दिवसापासून ग्राहकांना सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा अशी नेहमीच त्यांना माहिती देत असतो, त्यांना त्याच्याविषयी समजत असतो. भरपूर लोकांनी सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करून ज्या वेळेस 2008 ची मंदी आली होती तेव्हा एकमेव गोष्टी होती, भारतातल्या लोकांना सोन्याने वाचवलं. जागतिक पातळीवर जेव्हा 2008 ला मंदीची झळ चालू झाली तेव्हा भारतीय नागरिकांकडे असलेलं आपलं ही सुरक्षित गुंतवणूक त्यांना कामात आली आणि त्याच्यानंतर सर्व काम सुरळीत आजपर्यंत सर्व चालू आहे. तुम्ही बघितलं असेल गेल्या दिवसांमध्ये लोकांनी सोन्यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर त्यांना किती त्याचा फायदा झालेला आहे आणि सर्वसामान्य माणसं इतर गुंतवणूक करत नाही. त्यांची सर्व गुंतवणूक जी असते ती सोन्यामध्ये असते. अनादी कालापासून सोन्याचं महत्व भारतामध्ये आहे.
तुम्ही पूर्वी सांगितलंच आहे, त्या गोष्टी चर्चेमध्ये आल्या आहेत, की पेंटिंग्ज असो, दागिने असो, देवादिकांच्या काही मूर्त्या असो किंवा पूर्वी मोहरा चालायच्या त्या पण सोन्याच्या होत्या. म्हणजे चलन सुद्धा सोन्याचं भारतामध्ये राहिलेलं आहे काही काळ. तर अशा गुंतवणुकीमुळे हे सर्व चालू आहे आणि त्याच्यामुळेच आम्ही या सुवर्ण व्यवसायामध्ये नवीन भरारी घेतलेली आहे. फारच छान. अजय भाई, मी सगळ्या प्रेक्षकांना सांगून देईल की अजय भाऊंचं शोरूम हे त्याचं नूतनीकरण सुरू आहे. अर्थात कोरोनाचा फटका त्यांनाही बसलेला असल्यामुळे आपल्या दिवाळीच्या सुमारास आपल्या भेटीला येणारं शोरूम बहुतेक नवीन वर्षात आपल्या सगळ्यांच्या समोर उपलब्ध होईल. नाही, आपल्या दिवाळीलाच करून टाकू. आपल्या अरे, दिवाळीलाच करू. ही खूप चांगली घोषणा तुम्ही आज सगळ्यांसाठी केली आणि हा. जाहिरात एजन्सीच्या व्यासपीठावर केली, मल्टीमीडियाने समोर केली. खूप चांगली घोषणा आहे. दिलीपजी, आमचे आजोबा लोकांना सल्ला देताना हे सांगत होते त्या काळामध्ये, की तुमच्याकडे पैसा आहे, त्या ₹1 तुम्ही 4 भाग करून ठेवा. तुमचा एक भाग प्रॉपर्टीमध्ये लावा, एक भाग शेतीमध्ये लावा, एक भाग सोनं नाण्यामध्ये लावा आणि एक भाग व्यापारामध्ये लावा. अशा पद्धतीने रुपयाची जर 4 ठिकाणी विभागणी केली गेली, तर तुम्हाला जीवनात कधी पण अडचण येणार नाही. आणि त्याचप्रमाणे मी आज ग्राहकांना समजावत आहोत आणि त्या हिशोबानेच ग्राहक मोठ्या प्रमाणात सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करून आम्हाला आनंदी दिसत आहेत. नक्कीच भाऊ, आपण याच्यावर अजून सविस्तर चर्चा करू आपण पुढच्या प्रश्नोत्तरांमध्ये. आपले जे चौथे पार्टिसिपंट आहे भंगाळे गोल्डचे आमचे मित्र भागवतराव, हे आज आपल्या ठिकाणी सगळ्यांच्या सोबत उपस्थित आहे. भागवतरावांचं तसं जर बघितलं आपण तर मूळ व्यवसाय हा वैद्यकीय सेवेतला आहे. डॉक्टर A.G. भंगाळ्यांना आपण सगळे परिचित आहोत. ते रुग्णांसाठी सेवा देतात. औषध विक्रीच्या व्यवसायात पण त्यांचे नातेवाईक आहेत, बंधू आहेत आणि याच्या सोबत त्यांचा हॉटेलिंग व्यवसाय आहे. हॉटेल व्यवसाय, वैद्यकीय व्यवसाय, औषध विक्रीचा व्यवसाय असं सगळं बॅकग्राऊंड असताना भागवतराव भंगाळे नावाचा माणूस अगदी हॉटेलच्या काउंटरवरून अगदी सोने विक्रीच्या काउंटरवर आला. हा चमत्कार कसा घडला याच्या संदर्भात आपण भागवतरावांनाच विचारू. भागवतराव, आपल्या सुवर्ण व्यवसायाची कुठलीही परंपरा नसताना आपण सोने चांदीच्या दागिन्यांच्या विक्रीच्या व्यवसायात कसे काय आलात? भागवतराव. हॉटेल व्यवसाय चालत असताना माझ्या मनात ठरलं की आमचे मोठे बंधू, आमचे मिसेस यांनी ठरवलं की गावचा व्यवसाय बाजूला ठेवून काहीतरी सोन्याचा धंदा किंवा दुसरा धंदा चालू करावा. यासाठी मिसेसने आणि डॉक्टर मोठ्या भावांनी ह्या सोन्याच्या धंद्याला प्रोत्साहन दिलं. त्याच्यानंतर आम्ही 3 वर्ष पहिले अभ्यास केला पूर्ण सोन्याचा मार्केटचा. त्यानंतर हॉटेल बंद करून सोन्याचं दुकान चालू करण्याची इच्छा केली. त्याच्यानंतर आमच्या मिसेसने पूर्ण त्यात सहभाग दाखवला. भागवतराव, एक मिनिट मी तुम्हाला थांबवतो. भागवतराव, तुम्ही आता सांगताय की हॉटेलचा व्यवसाय बंद करून वहिनींना तुम्ही सोबत आणलंय. मला मगाशी लक्षात आणलं नाही की वहिनींना तुम्ही का सोबत आणलंय. आता तुम्ही असं म्हणताय की हॉटेलचा व्यवसाय बंद करून वहिनींच्या सांगण्यावरून तुम्ही सुवर्ण हो. तर आज आपले सगळे गोल्डमॅन इथं बसलेले असताना तुम्ही वहिनीला सोबत आणून जळगावची गोल्ड वुमन पण सोबत आली असं मला वाटतं. तुम्ही वहिनींना हा प्रश्न विचारतो की तुम्हाला या गोल्ड व्यवसायात येण्याची इच्छा कशी काय झाली? असं तर मला सांगता नाही येणार, पण जेव्हा 96 साली आम्ही ते हॉटेल टाकली आणि मी तिथे पूजा करायला गेली, तर तिथे गेल्याबरोबर मला काय म्हणजे कसं वाटलं मला कळत नाही, पण मला तिथे गेल्यावर असं वाटलं की इथे आपण सोन्याचं दुकान टाकायला पाहिजे होतं. आणि मी यांना म्हटली पण की आपण सोन्याचंच दुकान टाकू इथे असं. पण तेव्हा एवढी तयारी पण नव्हती आणि हे पण नव्हतं. मग त्याच्यानंतर डॉक्टर दादांनी पण फोर्स केला की नाही, तू काहीतरी नवीन बिझनेस कर, सोन्याचं दुकान टाक, काहीतरी मोठा बिझनेस कर. आणि मग तेव्हा त्याच्यानंतर परत 10 वर्ष असेच गेले मग की नाही आपल्याला जमणार नाही असं करत. मग नंतर आम्ही सिल्वर पॅलेस साठी जागा घेतली
तर ती पण खूप महाग जागा घेतली. तेव्हाही माझ्या डोक्यात विचार आला की आपण इतके पैसे याच्यात टाकतोय, हेच पैसे मध्ये सोन्याचं दुकान आपल्या आरामात होऊन जातंय असं. तेव्हाही मनावर घेतलं नाही. आणि नंतर मुलं आले जवळ, दोघी मुलं शिक्षण घेऊन घरी परत आले. आणि मग मला सारखं वाटायला लागलं की नाही, आता दोघी मुलं आहे, तुम्ही आहे, सगळेजण आहे, आपण काहीतरी नवीन बिझनेस चालू करू. आणि त्याच्यामुळे ते प्रोत्साहन मिळालं. मग तयार झालो, मग लगेच तयार झालो. मग आम्ही अभ्यासाला लागलो. ते पूर्ण दुबईला जाऊन आलो, चेन्नई, कलकत्ता सगळ्या ठिकाणी फिरलो. 3 वर्ष फिरलो, अभ्यास केला. आणि त्याच्यानंतर मग इकडे शोरूमचं हॉटेल बंद करून शोरूमचं काम चालू केलं. आणि कामही होत राहिलं आणि आमचं फिरून अभ्यासही होत राहिला. आणि ते फिरण्यामध्ये आपोआप असं मनाची सगळी तयारी झाली. व्हरायटी व्हरायटी आपल्याकडे कोणती व्हरायटी चालेल, काय नाही चालणार याचा अंदाज येत गेला. आणि मग शोरूम चालू झालं. फारच छान वहिनी, तुम्ही फारच छान माहिती दिली. आदरणीय बाबूजी, अजय भाई, सिद्धू भाई, आपण सगळे गोल्ड मॅन आहोत, पण भागवतरावांच्या पाठीमागे एक महिला आहे याची सुद्धा आपल्याला याच्या पुढच्या काळामध्ये नक्की नोंद घ्यावी लागेल. मी पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहे. गोल्ड मॉलला नाव सुवर्णनगरी नाव कसं मिळालं याची फार छान चर्चा बाबूजींनी केलेली आहे. बाबूजींच्या संदर्भात एक मुद्दा असा आहे की ते नेहमी जगाच्या राजकारणाशी, जगाच्या व्यापाराशी, जगाच्या व्यवहाराशी नेहमी अभ्यास करत असतात आणि त्याच्याविषयी त्यांच्या जवळ बसणाऱ्यांना माहिती देत असतात. मला असं वाटतं की आज गोल्ड मार्केटमध्ये जे भाववाढीचं अगदी फ्लक्च्युएशन आलेलं आहे, आपण बघतोय की बदल झालेला आहे, अगदी झपाट्यानं भाव वाढतायत. तर आज भाववाढीचं कारण काय आहे, ही भाववाढ कधीपर्यंत असेल, याचं मूळ कारण काय, आणि सोन्याच्या गुंतवणुकीच्या संदर्भात येणाऱ्या काळातलं भवितव्य काय, याच्याविषयी आदरणीय बाबूजींनी बोलावं. साधारणतः भाव कमी जास्त होतात त्यावेळेला आपण आपल्या जवळपासचे लोक आणि देशातल्या लोकांचंही जर म्हटलं तर त्यांना असं वाटतं की आता सीझन आहे म्हणून डिमांड जास्त असेल म्हणून भाव वाढलेत, किंवा डिमांड आता नाहीये तर कमी होईल वगैरे, अशा पद्धतीने कल्पना होते. परंतु सोन्याचं मार्केट हे इंटरनॅशनल मार्केट आहे. हे काही आपल्या देशाच्या घडामोडीवर अवलंबून आहे असं नाही. काही अर्थ, काही पर्सेंटेज ते असू शकेल, परंतु बहुतांश जे आहे ते इंटरनॅशनल मार्केट आहे. आणि इंटरनॅशनल घडामोडीमध्ये जर कुठे इन्स्टॅबिलिटी वाटायला लागली तर सोन्याचे भाव वाढतात. आज 2 प्रकारच्या इन्स्टॅबिलिटी आपल्या समोर आहे. एक तर करोनामुळे संपूर्ण जगभर लोकांमध्ये घबराट निर्माण झालेली आहे. आपण वाचू की नाही वाचू याचाही भरोसा नाही. मग आपल्याकडे कमवलेल्या संपत्तीचं काय करायचं, ती सेफ कशी राहील. कारण चलन जे आहे ते चलन सुद्धा डिप्रिशिएट होतंय. मग चलन डिप्रिशिएट होतंय त्यावेळेला आपल्या पडल्या आपण जर पैसे ठेवले आणि दुसऱ्या गोष्टींचे भाव वाढले तर जी वस्तू आपण जितक्या रुपयात आधी खरेदी करत होतो किंवा जितक्या डॉलरमध्ये खरेदी करत होतो ती तेवढीच वस्तू आता खरेदी करायची असेल तर जास्त पैसे मोजावे लागतात. याचाच अर्थ डेप्रिसिएशन होतंय चलनाचं. आणि म्हणून लोकांचा कल सगळ्या जगभर सोन्याच्या इन्व्हेस्टमेंट मध्ये वाढलाय. आता सोनं म्हणजे फिजिकली सगळं वाढलंय असं नाही, पेपर गोल्ड मध्ये फार मोठ्या प्रमाणावर आहे. त्याला ETF म्हणतात. ETF मध्ये लोक सोनं विकत घेतात आणि त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. सोनं स्टॉक एक्सचेंज वर सुद्धा अवेलेबल आहे, त्याच्यावर सुद्धा इन्व्हेस्टमेंट केली जाते आणि ट्रेडिंग केलं जाऊ शकतं. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये, कारण सोनं 1972 सालापर्यंत 20 रुपये म्हणजे अमेरिकेनं $35 पर औन्स त्यांनी फिक्स रेट ठेवला होता. आणि त्याचं कारण एकच होतं की नोटवर जसं आपण आपल्या भारताच्या नोटवर वाचतो, गव्हर्नर म्हणतो आय प्रॉमिस टू पे रुपीज सो अँड सो. प्रॉमिस टू पे सो अँड सो म्हणजे काय की तेवढ्या किमतीचं सोनं आपण ट्रेझरीमध्ये ठेवावं आणि मग ते चलनामध्ये नोट टाकावी. ही चलन ज्या वेळेला निर्माण झाली त्यावेळेची संकल्पना. परंतु हळूहळू त्याच्यामध्ये आम्ही प्रॉमिस देतोय ना, सरकार आमचं आहे ना,
मग 80% असलं तर काय फरक पडतं, 60% असलं तर काय फरक पडतं, असं करत करत सोनं ट्रेझरीमध्ये टाकण्याचं प्रमाण हे कमी होत गेलं. आणि 1972 मध्ये तर रिगन ज्या वेळेला अमेरिकेचे प्रेसिडेंट होते, सोन्याचे रेट फिक्स होते, ते त्यांनी फिक्स काढून टाकलेत आणि सांगितलं की नाही, आम्ही एसडीआर देतो. आम्ही सांगतोय ना की आम्ही प्रॉमिस देतोय, आमच्या प्रॉमिसवर तुम्ही घ्या, आम्ही काय सोनं तिथे टाकणार नाही, आणि सोन्याचे भाव हे मोकळे होतील. आणि त्यावेळेपासून सोन्याचे भाव वाढायला सुरुवात झाली. नाही तोपर्यंत अगदी स्थिर राहायचे. ती जी वाढायला सुरुवात झाली की सगळ्या जगामध्ये जर इन्व्हेस्टमेंट साठी सगळ्यात ट्रस्टेड काय असेल तर सोनं. याचं कारण असं आहे की ही लिक्विडिटी आहे. तुम्हाला पाहिजे त्यावेळेला कमी म्हणजे मोकळी करून घेता येते, पैशामध्ये रूपांतरित करून घेता येते. रिअल एस्टेट आपल्याकडे असली तर त्याचा ग्राहक आला तर ती विकली जाईल, अन्यथा ती आहे तुमच्याकडे, तिची किंमतही वाढली असेल तरी तिचा उपयोग नाही, कारण लिक्विडिटी तुम्हाला वेळेवर मिळत नाही. आज आपण ती परिस्थिती बघतोय सगळ्या देशामध्ये. आपल्याकडे लिक्विडिटीचा प्रॉब्लेम नाही, कारण रिअल इस्टेट इज नॉट डुईंग वेल. परंतु सोन्यामध्ये तसं नाहीये. सोनं अर्ध्या रात्री सुद्धा लिक्विडेट करता येतं, कुठेही करता येतं, जगामध्ये कुठेही करता येतं. आणि म्हणून अडचणीच्या काळामध्ये जर आपल्याला गरज असेल तर ते कामा येईल, त्या दृष्टिकोनातून इन्व्हेस्टमेंट केली जाते. दुसरं त्याच्यामध्ये आणखी हेही आहे की आपल्या देशाच्या एकंदर संस्कृतीप्रमाणे स्त्रियांसाठी दागिने वगैरे केले जातात. स्त्री सिक्युरिटी आहे ना, त्या स्त्रीला सिक्युरिटी आहे, तिच्याकडे दागिने आहेत, तुमचे पैसे रूपांतरित झालेत, परंतु तिला सिक्युरिटी वाटते. आणि ती जर शांत असेल, ती जर आनंदी असेल तर घरात आनंद वावरत असतो. ती जर दुःखी असेल तर घरात सुख कुठून येणार आहे. आणि म्हणून याच्यामध्ये दोघही गोष्टी साधल्या जातात. ती खुश, दागिने तिच्याकडे असेल त्यावेळेला तिच्या सिक्युरिटीसाठी खुश आहे, तिच्या सौंदर्यात भर पाडण्यासाठी ती खुश आहे. आणि ज्या वेळेला गरज असेल त्यावेळेला लिक्विडिटी सुद्धा तुम्हाला करून आणि आपल्या इमर्जन्सी भागवता येऊ शकते. आणि म्हणून गोल्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट हे सगळ्या जगामध्ये केलं जातं. दागिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे, एक इंडस्ट्रीज ती आहे. परंतु आताच्या काळामध्ये ETF मध्ये हे मोठ्या प्रमाणावर केलं जात आहे. आणि त्याच्यामुळे हे जे करोनाचं सगळं झालेलं आहे, आज करोना आहे, आपण उद्या जगू की नाही जगू ह्या भीतीपोटी सगळेच लोक तिकडे म्हणजे जगभरामध्ये ETF मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. आणि ETF मध्ये परचेसिंग फार वाढल्यामुळे डिमांड वाढली की आपोआपच भाव वाढणार, आणि भाव वाढतच जात आहे. आणि आजही ते आपण भारताच्या दृष्टिकोनातून बघतोय तर अगदी उंचावरती येऊन पोहोचलेले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. फार छान माहिती दिली बाबूजी आपण. जळगावचा सोने व्यवसाय का वाढतो याच्या संदर्भात एक चांगली माहिती अजय भाऊंनी मगाशी शेअर केली होती की जळगावमध्ये आपल्याकडे विक्रेत्यांकडे कितीही प्रकारचं आणि कितीही सोनं विक्रीसाठी आणलं की त्याला ही गॅरंटी असते की जळगावमध्ये हे सोनं मला मोडता येईल आणि त्याची आपल्याला कॅश करून घेता येईल. चर्चेत हा मुद्दा परत येईलच. मी सिद्धार्थजींकडे जातो. सिद्धार्थजींना मी विचारेल की ते नव्या पिढीचे आहेत आणि जळगाव सोडून इतरत्र जाऊन ते शोरूम सुरू करण्याची परंपरा त्यांनी सुरू केली. साधारणपणे 3-4 वर्षाचा पॉज घेऊन ते नवनवीन शोरूम सुरू करत असतात. जळगाव, औरंगाबाद, नाशिक, पुणे आणि कोल्हापूर याच्याशिवाय इतर ठिकाणी पण ते आपल्या शोरूमची व्यवस्था करत आहेत. मी सिद्धार्थजींना विचारेल की सिद्धार्थजी, दागिने तर जळगावलाही मिळतात, त्याच प्रकारचे दागिने आपण इतरही शोरूम मध्ये विकतो, परंतु सगळ्याच ठिकाणी हा वेगवेगळ्या प्रकारचा ग्राहक आपण कसा मिळवतो आणि त्याच्यामध्ये आपलं ज्वेलर्स म्हणून आपण आपलं स्वतःचं अस्तित्व कसं निर्माण केलंय. सिद्धूजी. बघा सर, असं आहे की ग्राहक सगळ्या ठिकाणी सेमच आहे. ग्राहकाला भरोसा पाहिजे, चांगला माल पाहिजे, व्हरायटी पाहिजे, रिझनेबल कॉस्ट मध्ये पाहिजे. आणि आमच्याकडे जे चॅलेंज येतो जेव्हा आम्ही वेगवेगळ्या ब्रांचमध्ये बिझनेस बघतो, आमच्याकडे जो मोठा चॅलेंज असतो तो असतो की जे एक्झिस्टिंग लोक तिथे कामाला आहे, ज्यांची लोकांचे शोरूम चालू आहे,
त्यांच्यापेक्षा जास्त आम्ही लोकांना काय देऊ शकतो आणि त्यांच्यापेक्षा वेगळं आम्ही काय देऊ शकतो. सांगतो आणि तुम्ही हिंदीत विचारा. आम्ही त्यांच्यापेक्षा वेगळा दुसऱ्यांना काय देऊ शकता कस्टमरना आणि बेटर काय देऊ शकता हे चॅलेंज आमच्याकडे असतो. जसे आम्ही औरंगाबादला, मी मला एक्झाम्पल देतो, आम्ही औरंगाबादला गेले तर तिथे कोणताही मोठा शोरूम औरंगाबादला त्यावेळी प्रेझेंट नव्हता 2005 मध्ये आणि म्हणून व्हेरायटीसाठी कस्टमरला इकडे तिकडे फिरावं लागत असायचं. पुण्याला जावं लागतं. सुशील भाऊ आपका नाही, बंद केलाय बंद किया ना, हा ठीक आहे. तो त्यांना मालासाठी वेगवेगळ्या ठिकाणं फिरावं लागायचं. पण जेव्हा आम्ही तिथे गेले तर मला वाटलं की इथे लोकांकडे पैसे आहे, लोकांना डिमांड आहे की त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे दागिने एकच ठिकाणी पाहिजे, तर आम्ही ते त्यांना देऊ शकलो. तसंच जर मी पुण्याचं एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. जेव्हा मी पुण्याला गेले, आता पुण्याला किंवा मुंबईला 22 कॅरेट दागिन्याला एक प्रीमियम प्राइस लागतो. 22 कॅरेट दागिन्याला तुम्ही 23 कॅरेट किंवा 23.5 कॅरेटचे रेट मार्केटमध्ये देता, पुण्याला आणि मुंबईलाही. आम्ही जाऊन ते पॅटर्न चेंज केलं. ते आम्ही जळगावला पण केलं होतं आणि आय थिंक पहिल्यांदाच केलं होतं. आय थिंक बाकी किसी ने शायद पहले कभी किया नहीं था. तो इव्हेंच्युअली जेव्हा हिसाब देखते हो तो हिशोब सेमच पडतो. पण जेव्हा कस्टमर तो हिशोब बघतो, तो त्या कस्टमरला बघायला खूप ट्रान्सपरंट आहे आणि समजायला खूप सोपं आहे. जेव्हा मी बिझनेसमध्ये जॉईन झालो, जेव्हा मला मी विचारलं होतं पहिले प्रश्न की मी काय शिकलं, तर जेव्हा मी दागिन्याला हातात घेतलं आणि मी त्यांना विचारलं की हे दागिन्याची प्युरिटी काय आहे, त्यांनी सांगितले 22 कॅरेट आहे आणि जर रेट बघितलं तो 23.5 कॅरेटचा लागतो. तर मला स्वतःला कन्फ्युजन होतं की हे असं कसं? तर वही मैंने सोचा कि एक यंगर जनरेशन को, जिस आदमी को इस बिजनेस का नॉलेज नहीं है, वो ये सोच के समझ में आएगा उसको की ट्रान्सपरन्सी नाही आहे, क्लिअर नाही, समज नाही आहे. तुम्ही माझ्याशी काय घेताय, मला किती पैसे लागताय, किती मजुरी देतोय, मला नुकसान किती होईल. जर खरेदी करताना हे लोकांना सांगितलं तर लोकांना तुमच्या प्रतीचा विश्वास आहे तो वाढेल. आणि म्हणून आम्ही अशी नवीन स्कीम आणत राहतो. इन्शुरन्स आम्ही आणलं होतं अगेन, तो मार्केटमध्ये पहिल्यांदाच आणलं होतं. प्रत्येक दागिन्याच्या खरेदीवर फ्री इन्शुरन्स आम्ही देत होते. तर अशा नवीन चीजों से लोगों का विश्वास की तरफ और बढ़ता है. फार छान माहिती दिली भाई आपण. मी या वेबिनार मध्ये इतर ठिकाणून जी सगळे नागरिक किंवा प्रेक्षक जुळलेले आहेत त्यांच्यासाठी मी एक मुद्दाम माहिती सांगेन की जळगावचा सुवर्ण बाजार का विश्वासार्ह आहे. मगाशी बाबूजींच्या आणि अजय भाऊंच्या पण सांगण्यात तो मुद्दा आलेला आहे की जळगावमध्ये, आणि सिद्धार्थ भाऊंनी आता त्याच्यावर फोकस टाकलेला आहे की जळगावमध्ये दागिना घेत असताना या लोकांनी, अगदी आमच्या भागवतराव बंगाळ्यांपर्यंत, यांनी एक परंपरा निर्माण केली की जो दागिना मी तुम्हाला विकतोय तो 88 पॉइंट वरच्या टन्सचा, म्हणजे 95-96 पर्यंत जाऊ शकेल या टन्सचा असेल, आणि ती श्युअरिटी, तो अशुरन्स जळगावच्या सुवर्ण बाजारात मिळते आहे. हे मला या ठिकाणी सगळ्या प्रेक्षकांना सांगताना खूप आनंद होतोय. मी अजय भाईंना प्रश्न विचारेन. अजय भाई, सुवर्ण व्यवसायाच्या परंपरेतली जळगावची वैशिष्ट्य जी तुम्ही अत्यंत दिलखुलासपणे सांगतात आणि जळगावचं मोठेपण, त्याच्यातलं वैशिष्ट्य तुम्ही चर्चेमध्ये सांगतात, ते मला वाटतं आता या ठिकाणी ठोकून बजावून सांगण्याची गरज आहे. कारण आपल्याला सगळा देश पाहतोय, विदेशातली लोक पाहत आहेत आणि पिढ्या बदलल्या, त्यानुसार दागिन्यातील आवडीनिवडी कशा काय बदलल्या, त्याचं चित्र तुमच्या व्यवसायात कसं दिसतं? असं आहे की दागिन्यांची परंपरागत जी पद्धत होती ती तर आजही चालू आहे. त्याच्यानंतर जग जवळ आल्यामुळे जगातले चालणारे दागिने, सिंगापुरी असेल, इटालियन ज्वेलरी असेल, टर्की असेल, दुबईचं प्रॉडक्ट असेल, कोरियन ज्वेलरी असेल, या सर्व ज्वेलरीला पूर्ण जळगावचं मार्केट ओपन आहे. इथे ते पण दागिन्यांना डिमांड आहे, ते पण दागिने मोठ्या प्रमाणात विकले जातात. दुसरं, लहानपणापासून सुवर्ण बाजारपेठेची RL मुळे, RC मुळे एक विश्वासार्हता लोकांमध्ये निर्माण झाली की ह्या पिढ्यांमध्ये लहान बाळ गेलं किंवा एक मोठा व्यक्ती गेला तरी त्याच्याबरोबर एकसारखा व्यवहार होईल. इथे व्यवहाराला किंवा त्या व्यवसाय करण्याचा कुठं धोका होणार नाही. घेणं असो किंवा देणं असो,
काही मार्केटमध्ये या आताच्या परिस्थितीत नाही सांगत, पण 8-10 वर्षा पहिले मी जेव्हा बाहेरगावी माल सप्लाय करायचो, त्यावेळेस स्थिती अशी होती, की जर जळगावला तुम्ही त्यावेळेस 2 किलो दागिने आणले आणि तुम्हाला त्याची कॅश करायची आहे, तर तुम्हाला घड्याळीच्या काट्याच्या आत अर्धा तास, 1 तासाच्या आत तेवढी रक्कम मोजून द्यायचा. तीच पद्धत बाहेरगावी नव्हती. बाहेरगावी ते सांगायचे, की आज आमची खरेदी बंद आहे. ही जी ट्रान्सपरन्सी आहे, हा जो स्मूथनेस व्यवहार आहे, हा फक्त जळगावलाच तुम्हाला बघायला मिळेल. या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकांनी जी गुंतवणूक केली, त्यांना वेळ काळी आल्यानंतर त्या सोन्याला कॅश मध्ये रूपांतर करताना कुठल्याही प्रकारचा आता जळगाव सुवर्णनगरीमध्ये झाला नाही आणि आजही होत नाहीये. आज जवळपास 51,000चे घर झाले आहेत भावाचे. एक घेण्या आणि देण्यामधला एक वाजवी फरक ठेवून तुम्ही जर 2 कोटी रुपयाचं उद्या सोनं आणलं तरी जळगावची मार्केटचा कुठलाही ज्वेलर्स ते खरेदी करायला तयार आहे. त्यांच्याकडे असेल तरी घेतील किंवा दुसऱ्याकडचा माल आहे तरी घेतील, कारण की एक त्याच्यामध्ये सिस्टीम आलेली आहे की बुवा त्याला चेकिंग करून त्याला कॅरेटोमीटरवर करून आणि तो दुसऱ्याचा दागिना राहिला तरी घेऊ शकतो. त्याच्यामध्ये बदलाई करू शकतो, त्याच्यामध्ये एक्सचेंज करून दागिना सुद्धा देऊ शकतो. अशा पद्धतीने जी ट्रान्सपरन्सी आहे ती फक्त सुवर्णनगरीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. सुवर्णनगरी अपडेट आहे. जगाच्या कानाकोपऱ्यातनं इथे ग्राहक येतो, अजिंठा लेणीच्या कारणाने येतो आणि जळगावचं मोठ्या प्रमाणात लेवापाटील परिवारांच्या घरातनं फॉरेनला लोक आहेत. ते डेन्मार्क असेल, कॅनडा असेल, न्यू जर्सी असेल, होस्टन असेल, बोस्टन असेल, सर्व ठिकाणून तिथले लोक येतात तेव्हा आमच्याकडे खरेदीला येतात तेव्हा आम्हाला माहिती पडतं की हे जगातले फक्त भारतातले नाही, जगातल्या कानाकोपऱ्यातनं हे सुवर्णनगरीला आलेले. सुवर्णनगरीने एक आपलं स्थान निर्माण केलेलं आहे, ती इथल्या ट्रान्सपरन्सीच्या कारणाने, इथल्या व्यवहाराच्या कारणाने, आणि या पद्धतीने यापुढे चालू राहणार आहे. फारच छान, फारच छान अजय भाई. सुवर्णनगरीचं बरं स्थान सांगताना तुम्ही मजुरांच्या संदर्भात पण सांगत असतात. इथला मजूर प्रामाणिक आहे, त्यामुळे त्याच्याकडे दागिना सोपवताना सुद्धा एक विश्वास तुमच्याकडे असतो. आपण प्रश्नोत्तराची तयारी करत असताना तुम्ही एक मुद्दा अजून सांगितला होता. बाबूजी, हा विषय तुम्ही सिद्धार्थ भाऊ, अजय भाऊ आणि आमचे आत्ताचे सहकारी भागवतराव यांच्या संदर्भात जळगावमध्ये इतरही ब्रँड येत आहेत. वेळ आली तर टाटाचा कुठला तरी ब्रँड आपल्याकडे येईल. पण जळगाव मधल्या सोने विक्रेत्यांचं वैशिष्ट्य काय हे अजय भाऊंनी मला एका चर्चेमध्ये खूप छानपणे सांगितलं की काउंटरवर जो माणूस बसतो तर जळगावकरांचा बाहेरून येणाऱ्या लोकांचा विश्वास आहे, बाबूजींच्या चेहऱ्यावर विश्वास आहे. सिद्धार्थजी बाफना असतील, रतनलालजी बाफना असतील, पप्पू शेठ असतील, त्यांच्यावर लोकांचा विश्वास आहे. आमचे अजय भाऊ हा व्यवसाय सांभाळून आहे, त्यांच्या चेहऱ्यावर लोकांचा विश्वास आहे. आणि अगदी अलीकडे आमचे भागवतराव त्या ठिकाणी बसले असतील तर किमान ग्राहकाला वाटतं की माझ्या विश्वासाचा माणूस या ठिकाणी बसलाय. ही खूप चांगली परंपरा जळगावची आहे, जळगावच्या विक्रेत्यांची आहे, हे सांगताना मला या ठिकाणी खूप अभिमान वाटतो. सुरेखा ताईंना मी प्रश्न विचारेल. ताई, तुमच्या संदर्भात मला माहिती अशी आहे की मी जळगावमध्ये 2-4-5 तोळ्याचं सोनं, 20-25, 5-7 लाखाचं सोनं खरेदी करताना बऱ्याच महिलांना पाहिलंय. पण मी असं ऐकलंय की तुम्ही 5-6 किलो सोनं सहज खरेदी करून आणतात. तुम्ही जातात, दागिन्यांची निवड करतात, ते दागिने आणतात, ते विक्रीसाठी ठेवतात आणि शिल्लक तुमच्याकडे काही राहत नाही. म्हणूनच तुम्हाला आम्ही गोल्डन वुमन म्हणतो. हे तुम्हाला कसं काय साध्य? तुम्ही स्वतः अशा किलोने दागिने कसे आणता, दागिन्यांची निवड कशी करता आणि कुठे कुठं जाता, याच्याविषयी सगळ्यांना सांगा. दागिने मला असं काही भीती वाटत कोणत्या गोष्टीची. आणि जळगाव शहरामध्ये ते दागिने वगैरे तर ते आमचे लेवा पाटील लोक सगळे दागिने घेतात आणि त्याच्यामुळे काय, आणि ते फिरण्यामुळे काय माझा कॉन्फिडन्स वाढला. मला जाऊन दागिने घेणे, खरेदी करणे खूप आवडतं आणि कॉन्फिडन्स असल्यामुळे मला नाही, त्याच्यामुळे मी हे सगळं सहज करू शकते. मला काही म्हणजे काही वाटतच नाही त्याच्याबद्दल. निवड कशी करता आणि कुठे जाऊन करता?
आम्ही तर मुलींनाच आणतो आम्ही बॉम्बेवरून जास्ती, आणि ते आमचे कारागीर आहेत. कारागीरकडून आम्ही स्वतः बनवून घेतो, स्वतः डिझाईन देतो, स्वतः बनवून घेतो, आणि जे आपल्याकडे बनत नाही ते पर्चेसिंगला बाहेरून करतो. बरं बरं बरं. अजय भाऊंनी मध्यंतरी एक माहिती अशी दिली की राजस्थान, गुजरात असेल, इतर हे असतील राज्य असतील, तेथे कारागिरांची संख्या खूप आहे, त्या दागिन्यांची संख्या खूप आहे. पण जळगाव सुवर्णनगरीत सुद्धा कारागिरांची संख्या खूप वाढते आहे. याच्याविषयीचा प्रश्न मी अजय भाऊंना नंतर विचारेलच. मी आता बाबूजींकडे परत येतो आणि बाबूजींना थोडस व्यवसाया संदर्भातला व्यक्तिगत विषयाकडे घेऊन जाणारा हा प्रश्न आहे. पण बाबूजी सारख्या प्रांजळ माणसाने वेबनार सारख्या आणि लाईव्ह टेलिकास्ट सारख्या माध्यमातून आपली भूमिका इथं मांडली पाहिजे. बाबूजी, आपल्याकडे पिढीजात ग्राहक खरेदीसाठी येतात, त्यांचा तुमच्यावर विश्वास आहे. केंद्र सरकारने गोल्ड डिपॉझिट स्कीम योजना नंतर आणली. आपण गोल्ड डिपॉझिट हे आधीपासून करत होता, ते सावकारी व्यवसायाशी संबंधित होतं, आणि त्याशिवाय तुम्ही स्वतः गोल्ड डिपॉझिट योजना सुरू केली होती. अशा पद्धतीनं गोळा केलेलं सोनं आपल्याकडे किती होतं, ते डिपॉझिट आपण कशा पद्धतीनं लोकांना परत दिलं, आणि अलीकडच्या काळामध्ये काही प्रश्न आपल्या समोर निर्माण झाले. पण या प्रश्नांवर मात करत तुमचा जो स्वभाव आहे, तुमचं जे कार्यकर्तृत्व आहे, ते लक्षात घेता तुम्ही कशा पद्धतीनं मात करत आहात आणि सध्याची काय स्थिती आहे याच्याविषयी आपण सगळ्या प्रेक्षकांना बोलावं. बाबूजी, असं आहे की गोल्ड डिपॉझिट स्कीम मी 1991 साली लॉन्च केली, आणि ती लॉन्च केल्यानंतर रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरने सुद्धा बोलवलं की तुम्ही कसं काय केलं. मी लॉन्च केल्यानंतर त्याला फारच चांगला प्रतिसाद मिळाला, आणि किलो गिनती, आता सगळे आकडे सांगणे बरोबर नाही, किलो गिनती, इवन क्विंटल गिनती म्हटलं तरी चालेल, क्विंटल गिनती सोनं माझ्याकडे लोकांनी डिपॉझिट केलं. हा विश्वासाचा फार मोठा भाग. आता लोकांनी टाकलेला विश्वास, आणि त्या विश्वासाला जर मी खरं नाही उतरलं तर आजपर्यंत आपल्या पिढीनं जे काही नाव कमवलं त्याला आपण धुळीत मिळवण्यासारखं होणार आहे. आणि म्हणून आपली अडचण असू शकेल, अडचण निर्माण झाली, मला हे निश्चित आहे, मला मान्य करायला कोणताही कमीपणा वाटत नाही. कारण वेगवेगळे कारणं आहेत. बँकेच्या बरोबर डिस्प्यूट्स निर्माण झालेत, माझं डायव्हर्सिफिकेशन फार झालं. आज हे सगळेच व्यावसायिक जे आहेत, भागवतरावांचं फक्त दुसरं आहे, पण माझं जर बघितलं तर मी ऑटोमोबाईल्स मध्ये सुद्धा आहे, माझी शेती आहे, मी कन्स्ट्रक्शन मध्येही आहे, आणि सराफी बिझनेस मध्ये आहे. हँड्स माझ्याकडे नाही आहेत तेवढे, हँड्स कमी आणि काम फार वाढलं. शेवटी काम करणार ते आपल्याला दुसऱ्यांच्या मार्फत करून घ्यावं लागतं. आणि अशा या सगळ्या याच्यामध्ये रिअल इस्टेट मार्केट अडचणीत आलं आणि लिक्विडिटीचा त्रास व्हायला लागला. अशा परिस्थितीमध्ये काही माझ्या बरोबर राजकीय डिस्प्यूट निर्माण झालेत. माझ्याबद्दल आणि मनीष बद्दल अनेकदा घोषणा केल्या गेल्या, मी बाप लेकांना जेलमध्ये बसवेल, चक्की पिसिंग करायला लावेल वगैरे. त्याच्यामुळे लोकांना असं वाटायला लागलं की अरे, बाबूजींना जर उद्या जेलमध्ये बसवलं तर आम्ही त्यांच्याकडे डिपॉझिट ठेवल्याचं काय होईल, भीती वाटणं साहजिक आहे. त्यांनी आपल्या मेहनतीचे, परिश्रमाची कमाई आपल्याकडे डिपॉझिट ठेवली, ती अर्निंगसाठी, सेफ राहावी यासाठी, परंतु बरोबर अर्निंग सुद्धा व्हावी आणि अर्निंग वाढावी. आणि इथे जर तीच धोक्यात येणार असेल तर मग आपण ती काढून घेतलेली बरी. म्हणून माझ्या त्या डिपॉझिट्स मागणारे, कारण मी शेवटी पैसा जो म्हणजे माल ठेवला, गोल्ड डिपॉझिट ठेवली, ती गोल्ड डिपॉझिट काय नुसतं शोकेस मध्ये ठेवण्यासाठी नाही, तर त्याचं रूपांतर करून मी बिझनेस वेगवेगळे केलेत, वाढवलेत, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट्स केल्यात. परंतु आता मागायला जर सगळे आलेत की आम्हाला द्या, तर आपल्याला तर द्यायची आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये आपण मार्ग काढला की मॅच्युरिटीवर आम्ही सगळ्यांना देऊ आणि इंटरेस्ट सहित देऊ. आजपर्यंत
मी इंटरेस्ट दिला नाही अशी एकही केस येणार नाही आणि मॅच्युरिटीवर त्यांना आपण देऊ शकलो नाही असंही नाही. मॅच्युरिटी पेक्षा एखाद्या वेळेला सांगता येईल आपल्याला की बा आता अडचण आहे, जसं आता 3 महिने लॉकडाऊनच होतं आणि कोणी आलं की बा माझं मॅच्युअर झालं तर इमिजिएट न देता त्यांना काही कालावधीनं किंवा ठीक आहे महिन्याभरात देतो 2 महिन्यात देतो असं करून आपण सगळ्यांना देत आलो. आणि आता हे क्विंटल अनेक म्हणजे 1 क्विंटल 2 क्विंटल नाही तर फार मोठ्या प्रमाणावर ते होतं. ते मला सांगायला आनंद आहे की आय हॅव कम डाऊन टू ओनली 27 kg आणि ते 27 किलो सुद्धा मला 2023च्या मे पर्यंत द्यायचंय, त्याची मॅच्युरिटी आहे. आणि म्हणून एक फार मोठं देणं मी कमी केलं. रिअल इस्टेट चांगलीच नसताना अडचणी असतानाही ते केलं आणि त्यांना ते दिलंय, व्याजासहित दिलंय, याचा मला अभिमान आहे. राजमहल लकीचंद पेढीचं नावाला दागही लागणार नाही असंच कर्तृत्व माझ्याकडनं घडावं हीच माझ्या पूर्वजांची अपेक्षा होती आणि त्याला मी पूर्ण उतरलेलो आहे. आता राहिलेलं सुद्धा व्याजासहित सगळ्यांना मिळणार आहे. मी कोणालाही व्याजामध्येही कमी करा सांगितलेलं नाही आणि व्याज मिळणार नाही म्हणून सांगितलेलं नाही, त्यांचं डिपॉझिट असेल मिळणार नाही म्हणून सांगितलेलं नाही आहे. सगळ्यांना देत आलोय. ठीक आहे उशीर झाला असेल, महिना 2 महिना 4 महिने इकडे तिकडे झाले असतील, परंतु ते दिलेलं आहे. आणि आता जे RLचं नाव लौकिक आधी होतं त्याला लवकरच एक वर्षभराच्या कालावधीमध्ये, कारण आता रिअल इस्टेट जरी आपल्याला बरी वाटत नसली तरी माझा विश्वास आहे की 1 वर्ष 2 वर्षाच्या कालावधीमध्ये पुन्हा रिअल इस्टेटकडे लोकांचा ओघ होईल. कारण शेवटी फॅमिलीज वाढत आहेत, त्यांना राहण्यासाठी जागा लागणार आहेत, त्यांना ती जागा उपलब्ध जर रेडी मिळत असेल तर ते जास्त प्रिफर करतात. कोणी कारण अशा अनुभव आलेत ना, आपण बिल्डर्सना पैसे दिलेत आणि ती जागा वर्षानुवर्ष मिळालेली नाही आहे. म्हणून जर रेडी मिळत असेल तर आपल्याला मनपसंत समोर बघून आणि घेता येईल. अशा पद्धतीनं जर नवीन पद्धतीनं आपण केलं तर हे वाढेल. मला आणखी सांगण्यामध्ये आनंद हा आहे की आम्ही फॉरवर्ड इंटिग्रेशन मध्ये सुद्धा गेलो. कोणीही गेलेलं नाही आपल्या इथलं, जळगावच नाही तर देशात नाही फार कमी लोक गेलेले आहेत. फॉरवर्ड इंटिग्रेशन म्हणजे सोनं हे खाणीतून काढणं आणि त्या याच्यातनं खाणीच्या निघालेल्या मातीतनं सोनं काढणं, त्याचं प्रोसेसिंग करून आणि त्याचं शुद्धीकरण करून घेणं, हे याचं युनिट सुद्धा मी टंझानियामध्ये टाकलेलं आहे. मनीषला काही अडचणी होत्या बँकेच्या कोर्टाच्या ऑर्डर प्रमाणे की त्याला जाता येणार नाही बाहेर परवानगी शिवाय, ते परवानगी मागितली तर देत नव्हते, म्हणून शेवटी ते युनिट मला आता भाड्याने द्यावं लागलंय अँड वी आर गेटिंग रेंट अगेन्स्ट दॅट. परंतु फॉरवर्ड इंटिग्रेशनचा सुद्धा अभ्यास आमचा फार चांगला झालेला आहे. म्हणजे बॅकवर्ड इंटिग्रेशन दागिन्यापासून तयार करून आणि ते दागिने विक्रीपासून, तर आपण पुढे कधीच जात नव्हतो की ते सोनं सुद्धा काढण्याची आपण जर व्यवस्था केली तर आपल्याला मातीतनं सोनं काढायचं आहे, त्याच्यामध्ये 2 पैसे जास्त मिळू शकतील, तेही आपण केलंय. वेळ आली की मनीषला बाहेर जाण्याची परवानगी मिळाली तर तेही परत आपल्याला चांगल्या पद्धतीनं करता येईल. आणि RL वर आलेलं एका प्रकारचं हे फार मोठं संकट, कारण हे संकटच होतं ना, ते संकट मला अडचणी सहन कराव्या लागल्या ते चालतील पण मी लोकांना देईन. म्हणूनच माझे स्टॉक्स कमी झालेत, लोकांना तिथे अवेलेबिलिटी कमी झाली, ग्राहक कमी झालेत, मी ते मान्य केलं. परंतु मी माझ्या नियतमध्ये कधीही फरक पडू दिलेला नाहीये आणि याचा परत मला रिटर्न मिळेल याच्याबद्दल माझ्या मनामध्ये पूर्ण विश्वास आहे की ज्या वेळेला मी पुन्हा स्ट्रॉंग होऊन आणि दुकानामध्ये माल टाकेल, सगळ्या व्हरायटीज ठेवील, त्यावेळेला कस्टमर हा मला निश्चित प्रिफर करेल. कारण वर्षोनवर्ष त्यांची आम्ही सेवा केलेली आहे, प्रामाणिकपणे केलेली आहे आणि त्या नावलौकिकाला आम्ही जपलेलं आहे. आणि म्हणून पुन्हा RL त्याच्या आधीच्या स्वरूपामध्ये येईल, लवकरच येईल, हा विश्वास मला आहे. सुशील भाऊ, हा कार्यक्रम घेण्यापूर्वी तुम्ही मला सांगत होते की या कार्यक्रमाचं नाव आपण काय ठेवलं पाहिजे, आणि सोन्याचा विषय असल्यामुळे आपण या कार्यक्रमाचं नाव सोन्यासारखी माणसं ठेवले. सोन्यासारखी माणसं आहे नाव आपण का ठेवलं आपल्या माणसांचं,
त्याचं प्रतिबिंब आजच्या या चर्चेमध्ये जे लोक ऐकत असतील त्या सगळ्यांना दिसतंय की आमचे बाबूजी आमच्याशी जेवढा प्रामाणिकपणे बोलतात, जेवढ्या विश्वासाने बोलतात, आमचे सिद्धू सेठ सोन्याच्या टन्स विषयी जेवढ्या प्रामाणिकपणे बोलतात, ते भाऊ जेवढ्या प्रामाणिकपणे कारागिरांच्या विषयी, त्यांच्यातल्या सोन्याच्या प्रमाणाविषयी, सोन्याच्या विश्वासाविषयी बोलतात. अगदी अलीकडे आलेले आमचे भागवतराव ज्या पद्धतीनं ग्राहकांच्या संपर्कात राहतात, अशा कार्यक्रमाला सोन्यासारखी माणसं आणि सोन्यासारखी आमची ताई, याच्यापेक्षा वेगळं काय शीर्षक असतो? हे शीर्षक याच्यासाठी अत्यंत परिपूर्ण आहे. या चर्चेला पुढे नेत असताना मी सिद्धार्थ सेठ यांना हिंदीत प्रश्न विचारणार आहे. आधीच्या मगाशा 2 प्रश्नांमध्ये त्यांची मराठीमध्ये थोडीशी अडचण झाली. हिंदीत ते अधिक चांगलं बोलू शकतील असं मला वाटतं. सिद्धार्थजी, बापना जी का एक वैशिष्ट्य है, रतनलाल सिंह बापना ज्वेलर का एक वैशिष्ट्य है जलगांव में. आपने शोरूम बनाया, आपके शोरूम अच्छे से चल रहे, एक शोरूम बनाया, दूसरा बनाया, तीसरा बनाया. इसके साथ जो कस्टमर बाहर से आते हैं, अदर प्रांत से आते हैं, उनके लिए रेस्ट हाउस बनाने वाले भी आप ही हैं. मैंने देखा नहीं कि किसी और दूसरे का रेस्ट हाउस इस प्रकार का है. हो सकता है किसी का होगा, लेकिन रतनलाल सिंह बाफना ज्वेलर्स में संपूर्ण भारतवर्ष से और विदेशों से ग्राहक क्यों आते हैं, इसके बारे में आप हमारे दर्शकों को बताइए. तो जैसे कि मैंने बोला आपको पहले कि सबसे बड़ा कारण, सबसे बड़ा रीजन जो है वो इतनी सालों की जो मेहनत मेरे पहले, जैसे आपने बोला पप्पू सेठ की बात की आपने, भाई साहब की बात की आपने, जो मेहनत उन लोगों ने की है, जो कस्टमर का भरोसा उन्होंने जीता है, और जो कस्टमर्स ने इतने सालों में परख के और जांच के कंफर्म किया है, चाहे वो टंच का मामला हो, चाहे वो कभी भी मोड़ करने का मामला हो, चाहे वो व्यवहार का हो, चाहे वो वैरायटी का हो, जो कस्टमर्स ने परख के देखा है. अगेन आप बोल सकते हो कि ये है, ये है, ये है, लेकिन अगर कस्टमर ने देखा नहीं और जांचा नहीं, तब तक कस्टमर उस पर भरोसा नहीं करता है. तो जो उन्होंने परख के और जांच के भरोसा करके हम लोगों पे ये दिखाया है, उसकी वजह से एक बहुत बड़ा एडवांटेज हम लोग को मिलता है. और आई थिंक जैसे हम उसको आगे बढ़ाते रहते हैं, जैसे उसको हम लोग और बेटर करने की कोशिश करते रहते हैं, चाहे वो वैरायटी के हिसाब से हो, चाहे वो रीजनेबिलिटी के हिसाब से हो, चाहे वो आपको अगर अलग-अलग प्रांत से, जैसे आपने बोला लोग आते हैं, तो एक एक्स्ट्रा सर्विस की हिसाब से देखो आप, तो रहने की व्यवस्था होगी या खाने की व्यवस्था होगी. जब गेस्ट हाउस नहीं था तब हम कस्टमर्स को घर में रुकाते थे. जब घर छोटा पड़ने लगा तब गेस्ट हाउस लिया और कस्टमर्स को गेस्ट हाउस में रुकाने लगे. जेनरिकली आता है, मतलब जैसे आपके घर मेहमान कोई आ रहा है तो आप उसको कहीं ना कहीं रुकाओगे और खाना खिलाओगे. तो उस तरह से वो स्टार्ट किया था. ऐसा कोई उसके पीछे कारण नहीं था कभी कि कस्टमर आ रहा है तो उसको गेस्ट हाउस करके रुकाएंगे ऐसा. तो सिद्धार्थ भाई, आपके लिए एक और सवाल है. मैं भागवत राव की तरफ जाने से पहले एक छोटा सवाल आपको पूछूंगा कि हर व्यवसाय में, हर उद्योग में ऑनलाइन बिजनेस के संदर्भ में चर्चा हो रही है. जलगांव सुवर्ण नगरी है, सारे देश का लक्ष्य हमारे ओर है. बॉम्बे से हमारा मार्केट ज्यादा है, 1000 करोड़ का सोना हम साल भर में बेचते हैं. इस प्रकार की आंकड़ेवारी मेरे पास है. ऑनलाइन के बारे में हम कुछ क्यों नहीं कर रहे हैं, और सोने के दागिनों के अंदर ऑनलाइन बिक्री क्यों नहीं हो सकती है, इसके बारे में आप थोड़ा बताइए. ऑनलाइन बिक्री नहीं हो सकती है ऐसा तो नहीं बोल सकते हो आप. ऑनलाइन बिक्री होती है. तनिष्क ने कैरेटलिन शुरू किया है, कैरेटलिन टेक ओवर किया. बहुत सारे ऐसे अलग अलग प्लेटफॉर्म्स है जहाँ पे ज्वेलरी बिकती है ऑनलाइन. पेटीएम पे गोल्ड मिलता है, गूगल पे गोल्ड मिलता है. ये सब अलग अलग ऑनलाइन प्लेटफॉर्म से जहाँ गोल्ड मिलता है, जहाँ गोल्ड का इन्वेस्टमेंट कर सकते हैं. लेकिन जब बात ऑर्नामेंट्स की और दागिने की होती है, तब ये एक बहुत बड़ा फैक्टर होता है कि उसको लुक एंड फील, टच एंड फील किए बिना कस्टमर खरीदने के लिए इतना बड़ा रिस्क ऑनलाइन नहीं ले सकता. जहां तक बुलियन की बात है, जहां तक इन्वेस्टमेंट की बात है, जहां तक 15-20 हजार 25 हजार रुपए तक का कोई छोटा गिफ्ट आइटम है उसकी बात है, वो चीजें ऑनलाइन बेचना शायद इजी है, शायद बेच सकते हैं. पर जैसे ज्वेलरी की बात आने लगती है, जैसे कि शादी की खरीदी करनी हो या कुछ बड़ी खरीदी करनी हो, तो उसके लिए लुक एंड फील, टच एंड फील बहुत इंपॉर्टेंट होता है.
जैसा कि आई थिंक डिस्कशन के पहले हम लोग बात कर रहे थे, मैंने आपको बोला कि एक चेन अगर एक कस्टमर खरीदना चाहता है, तो वो चेन गले में सूट हो रही है या नहीं हो रही है, वो चेन गले में कैसी लग रही है, क्या वो देखे बिना और समझे बिना कोई कस्टमर वो चीज को ऑनलाइन देखकर खरीदना थोड़ा सा डिफिकल्ट है। मैं अजय भाई की तरफ जाऊंगा. अजय भाऊ, तुमच्याशी गप्पा मारताना तुम्ही जळगावच्या सुवर्णनगरीची वैशिष्ट्य सांगतात. मगाशी तुम्ही सांगितलं. मला तुम्ही हे सांगा प्रेक्षकांना की इतरांच्या तुलनेत आपलं जळगाव कोणत्या कोणत्या बाबतीमध्ये सुवर्णनगरी म्हणून त्याची बलस्थान आहे इतरांच्या तुलनेत. हा प्रश्न मला वेगळा आहे. मी सर्वात पहिले तुम्हाला हे सांगेल की जेव्हा माझे आजोबा राजमल किचन मध्ये सर्व्हिसला होते, त्यावेळी दागिने मुंबईहून बनवून मोठ्या प्रमाणात जळगावला आणले जायचे. मग त्या दागिन्यांची विश्वासार्हता काय, त्याची ओळख कशी पटवायची, ते दागिने आपले आहेत, मोडीला येताना त्याला कसं जज करायचं, याच्यासाठी त्या काळामध्ये म्हणजे जवळपास आज मी 60 वर्ष अगोदरची गोष्ट तुम्हाला सांगतोय, त्यावेळेस मार्का मारण्याची पद्धत आली. गव्हर्नमेंटने होल मार्किंग किंवा ISI मार्का किंवा कुठलाही मार्का आहे हा नंतर चालू झाला. जळगावला विश्वासार्हता निर्माण झाली ती जळगावच्या दागिन्यांवर RL असो, RC असो किंवा इतर बाकीचे पण दुकानदार होते, त्यांचा शिक्का मारण्याची पद्धत आज 40-50 वर्षापासून आलेली आहे. त्याच्यानंतर आम्ही इन हाऊस काम करण्याकडे जास्त लक्ष दिलं की दागिना कलकत्त्याचा असो, दागिना जयपूरचा असो, दागिना अहमदाबादचा असो, दागिना राजकोटचा असो, कारण की भारतात खूप मोठ्या प्रमाणात याचे प्रोडक्शन सेंटर्स आहेत. वेगवेगळ्या प्रांतातले वेगवेगळे दागिने, राजकोटमध्ये दागिना बनतो पण तो मोठ्या प्रमाणात जळगावलाही विकतो. तर त्या दागिन्यांची विश्वासार्हता जोपासून तिथे ते दागिने प्रोडक्शन करून किंवा तिथल्या कारागिरांना जळगावला आणून स्थायिक करून ते कारखाने इथे निर्माण झाले. हे सर्वात मोठं जळगावचं बलस्थान आहे. आम्ही घड्याळीच्या वेळेमध्ये म्हणजे तुम्ही आम्हाला सांगितलं की 12 वाजता मला 4 बांगड्या तुम्हाला 4 वाजता द्यायच्या आहेत, तर 12 वाजता घेतलेली ऑर्डर आम्ही इन हाऊस काम असल्या कारणाने 4 वाजेपर्यंत तुम्हाला देऊ शकतो. अशा पद्धतीने सर्वांच्या ज्वेलर्स लोकांचे इथे कारखाने डेव्हलप झाले आणि हे मार्केटचं सर्वात मोठं बलस्थान आहे. दुसरं तुम्हाला सांगितलं की विक्री करताना ग्राहकांना आजपर्यंत कुठेही त्रास आलेला नाहीये की आम्ही जळगावचा दागिना घेतला आणि आम्हाला वेळ प्रसंगी त्या दागिन्यांचं मोबदला योग्य नाही मिळाला किंवा वेळेवर पैसे नाही मिळाले किंवा आमचं समाधान नाही झालं, असं तुम्हाला जळगाव नगरीमध्ये कुठे ऐकायला मिळणार नाही. त्याच्यानंतर दागिन्यांची जी प्युरिटी आहे, असं सांगितलं जायचं यापूर्वी की लग्न जोडायचं आहे आणि लग्नामध्ये दागिना द्यायचा आहे तर मला शिक्का RLचा लागेल, माझा विश्वास महावीर ज्वेलर्सचा तर महावीरचा शिक्का लागेल, माझा विश्वास RC बाफनांचं कवर आहे तर त्यांचा शिक्का लागेल. या पद्धतीने दागिने घेण्याची पद्धत त्यावेळेस होती आणि ती आज पण आहे. ही सर्व बलस्थानं जी आहेत ती जळगाव सुवर्णनगरीची आहेत आणि यापुढेही या पद्धतीने जळगाव सुवर्णनगरी चालणार आहे. मला एक प्रश्न विचारला होता मध्यंतरी पत्रकाराने की इतकी इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर तुम्हाला असं वाटत नाही की तुम्ही कुठे कमी कमवलं तर कुठेतरी ग्राहकांचा गळा कापला जायला पाहिजे. म्हटलं ज्या दिवशी हे सुवर्णनगरीमध्ये करावं लागेल ना, त्या दिवशी पहिले सोन्याची दुकानं सुवर्णनगरीने बंद करून टाकावी, कारण की खूप मोठ्या विश्वासाने लोक येतात आणि जो टर्नओव्हर जळगावचा ज्वेलर्स आजच्या तारखेत तुम्ही आमचे बुक्स बघून घ्या, तेवढं टर्नओव्हर भारतातला कुठलाही ज्वेलर्स आजच्या तारखेत घेत नाही. एका रुपयाचं 6 वेळा टर्नओव्हर, एका किलो दागिन्याचं 6 वेळा टर्नओव्हर व्हायचं ही खूप मोठी गोष्ट आहे. तर या कारणाने जेव्हा आम्हाला ग्राहक स्वतःहून येतो, विश्वासाने प्रेमाने आम्ही मागत असलेला मजुरी, मागत असलेला सोन्याचा भाव आणि मागत असलेला व्यवहार तो पूर्ण करून जातो, तर आम्हाला खोटं करण्याचं कारण काय? या पद्धतीने ही बलस्थानं आमची जळगाव सुवर्णनगरीची डेव्हलप झालेली आहे. आज बऱ्याच ठिकाणी जळगावचे दागिने म्हणून लोक पोट भरतायत. तुम्ही मध्य प्रदेशमध्ये जा, मराठवाड्यात जा, विदर्भात जा, तुम्हाला दुकानदाराला विचारा जळगावचे झुमके आहेत का, जळगावची मंगळसूत्र आहे का, जळगावचे किडलू आहेत का, जळगावचे रिंग आहेत का, तर तुम्ही सांगेल की हो माझ्याकडे जळगावचे दागिने अवेलेबल आहेत. हे जळगावचं सुवर्णनगरीचं वैभव, बलस्थान आणि विश्वासार्हता आहे, ही कायम राहणार आहे. याच्यामध्ये कुठलाही शंका घेण्याचं कारण नाही आहे. खूप मोठ्या प्रमाणात सुवर्णनगरीचा व्यवसाय अगदी अत्यंत इमानदारी
इमानदारीने इथे काम होतं म्हणून पर प्रांतातले 10,000 कारागीर इथे होते. आता थोडेफार कमी झाले, जास्त झाले, ते वेळेनुरूप होत राहतात. नाही, फार छान. ऑनलाईनच्या संदर्भामध्ये मी सिद्धू सेठशी बोलत असताना बाबूजींनी बोटवर केलेलं होतं. बाबूजींना ऑनलाईनच्या संदर्भात काही माहिती द्यायची आहे. बाबूजी कृपया. ऑनलाईन म्हणजे मी फॉरवर्ड इंटिग्रेशन बद्दल जे बोलत होतो त्याच्यामध्ये जसं मातीतनं म्हणजे मायनिंग मधनं आपण गोल्ड काढतो ते फॉरवर्ड इंटिग्रेशन आहे. तसं फॉरवर्ड आता हे जे ऑनलाईनचं बिझनेस आहे, माझा नातू ज्या वेळेला अमेरिकेवरून ग्रॅज्युएशन होऊन मला तो म्हणायला लागला की आपण ऑनलाईन का करत नाही, तुमच्यासाठी मार्केट 300-400 किलोमीटरचे लोक येतात, माझ्यासाठी जग हे मार्केट होऊ शकतं, आपण त्याला डेव्हलप केलं पाहिजे. अँड ही स्टार्टेड इट. त्यांनी लकी स्टोन म्हणून नाव देऊन आणि त्याच्यावर त्यांनी ते सुरू. आनंद आहे तुमच्या समोरही मी त्याला त्या दिवशी प्रोड्यूस केलं होतं की हा पोरगा सुरुवातीला बरीच मेहनत घेऊन, कारण त्याच्याकडे साधारणतः 15 माणसं ऑनलाईनवर सारखे बसून आणि मार्केटिंग करत होते. ते आता सुरुवातीला तर आपण लॉसेसच टाकलेत, परंतु नाऊ ही हॅज कम इन टू प्रॉफिट आणि तो त्याला वाढवतो आहे. तर ऑनलाईन मध्ये सोन्याचे दागिने सुद्धा जवळपास 5,000 डिझाईन्स त्यांनी स्टोर करून ठेवलेले आहेत. त्याचा पुढचा विचार तो आहे, त्याने आज स्टोनवर केलंय, पुढे तो त्याच्यामध्येही जाणार आहे, ही त्याची कल्पना आहे. फारच छान बाबूजी, फारच छान. तुम्ही फार छान केलं, मला थांबवलं आणि ही माहिती दिली. कारण जळगावच्या बाहेर इतर जी मंडळी आहेत त्यांना सुद्धा ही माहिती उपयोगाची आहे. मी भागवतरावांकडे जाईन. भागवतराव, तुम्ही या व्यवसायात येऊन 2 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 3 वर्षाकडे आपली वाटचाल सुरू आहे. असं दिसतंय चित्र की जळगावमध्ये जे पारंपरिक व्यावसायिक आहेत त्यांनी कुठल्याही प्रकारची योजना आणली, ती योजना आपल्याकडे लगेच दिसते. इन्शुरन्स असेल तर इन्शुरन्स दिसतो, मजुरीच्या किमतीत घट असेल तर तुम्ही स्वतः खूप मोठी जाहिरात करतात की आम्ही 10% मजुरी कमी केलेली आहे. तुमच्या स्वतःच्या योजना, तुमच्या स्वतःच्या आयडिया या बाबतीत काय आहेत ज्या ग्राहकांसाठी आहेत? ताई, तुम्ही सांगितलं तरी चालेल. ग्राहकांसाठी आमच्या पूर्ण योजना असतात. डिस्काउंट असतो, स्कीम असते, इन्शुरन्स असतो. ग्राहकांना जास्तीत जास्त फायदा करून देणं आमचं ध्येय आहे. ग्राहक पूर्ण आनंदी झाला पाहिजे आणि तो परत आमच्याकडे आला पाहिजे, हे आमचं ध्येय असतं. फारच छान, फारच छान. आपण या चर्चेच्या जवळपास 1 तासाभराची चर्चा आपली झालेली आहे. माझ्या स्क्रीनवर दिसत आहे की आपल्याला जवळपास आता या क्षणाला फेसबुकच्या आणि इतर माध्यमातून जवळपास 8,000च्या वर लोक आपल्याला जॉईन झालेले आहेत. या चर्चेच्या शेवटच्या टप्प्याकडे आपण जाणार आहोत. याच्यामध्ये मला जो प्रश्न विचारायचा आहे तो सिद्धार्थजींना विचारायचा आहे. सिद्धार्थजी, इस स्पर्धा के युग में वर्ण व्यवसाय में टिके रहने के लिए आप स्पर्धा को, हमारे विचारों को, हमारे तत्वों को हम कितना महत्व देते हैं? सर देखिए, जैसे स्पर्धा का आपने बोला तो स्पर्धा बहुत इंपॉर्टेंट है. एक अगर आप फुट रेस देखोगे कि अगर आप रेस में भाग रहे हो और अगर स्पर्धा नहीं है तो आपको नहीं पता है कि आप जीत रहे हो या हार रहे हो, आप फास्ट भाग रहे हो कि आप स्लो भाग रहे हो, आप फर्स्ट हो, सेकंड हो, थर्ड हो, फोर्थ हो. अगर स्पर्धा नहीं होगी तो आपको कुछ भी नहीं समझेगा, प्लस आपको मोटिवेशन नहीं रहेगा कुछ भी करने के लिए. आपने और तेज भागना चाहिए, आपने और स्लो भागना चाहिए, आपने अच्छे से क्या करना चाहिए, उसका मोटिवेशन अगर कहीं से मिलता है तो वो स्पर्धा से मिलता है. तो दैट इज, वो बहुत इंपॉर्टेंट है स्पर्धा का. जैसे आपने तत्वों का बोला तो आई थिंक एक 30, 40, 50 साल होने के बाद में आपके ब्रांड के साथ में एक इमेज जुड़ जाती है. कस्टमर्स आपकी ब्रांड की तरफ, आपके नाम की तरफ देखने का उनका एक नजरिया हो जाता है और उसको आप कभी ब्रेक नहीं कर सकते, क्योंकि वही आपकी 40 साल की, 50 साल की या 100 साल की कमाई है. तो उसको ऑब्वियसली ध्यान रखते हुए ही आपको आगे कुछ चीज करनी पड़ती है. बहुत डिफिकल्ट होता है ऐसे मोल्ड को तोड़ के बाहर निकलना. जैसे मैंने आपको पहले भी कहा कि 22 कैरेट की रेट के ऊपर जब 6%, 7% का प्रीमियम
सालों से हम सब लेते हैं, पूरा ज्वेलरी इंडस्ट्री, पूरी इंडिया का इंडस्ट्री लेता है, लेकिन जब वो आउटडेटेड लगने लगा और जब उस मोल्ड को तोड़ के हम बाहर निकलने की कोशिश करने लगे, तो हम भी जानते हैं कि हमने कितना प्रॉब्लम फेस किया। लेकिन आज बहुत खुशी है ये बोलने में कि जलगांव का मेजॉरिटी मार्केट उस ट्रेंड को फॉलो कर रहा है, और सिर्फ जलगांव का नहीं तो महाराष्ट्र का और बल्कि मोस्टली पूरे इंडिया का मार्केट उस ट्रेंड को फॉलो करने की तरफ जा रहा है। बिकॉज एक चेंज जरूरी था और वो शायद बहुत इंपॉर्टेंट चेंज था, बहुत इंपॉर्टेंट स्टेप था। और ऐसे ही कुछ रेडिकल चेंजेस के बाद आई थिंक ये जो आपने कहा कि कैसे इंडस्ट्री को और कैसे आप इसको डील करेंगे, स्पर्धा से डील करेंगे, तो ये जो एडवांटेज नॉलेज का है, ये जो एडवांटेज एक्सपीरियंस का है, आई थिंक वो एक्सपीरियंस ही आपके काम आता है ऐसे रेडिकल स्टेप लेने में। बहुत बढ़िया, बहुत बढ़िया। वो कुछ बोलना चाहते हैं। एक मिनट, मैं सुशील बाबू को इस चर्चा में लेना चाहूंगा। सुशील बाबू हमारी बातें बहुत बारीकी से सुन रहे हैं। सुशील बाबू, आप हमसे क्या शेयर करना चाहते हैं? मैं फेसबुक लाइव के ऊपर लोगों की जो कमेंट्स आ रही है वो मैं अपने सारे पैनलिस्ट के साथ में शेयर करना चाहता हूँ, क्योंकि वो सभी के लिए उत्साहवर्धक है। जैसे बाबूजी ने वास्तविकता और दिल से उनके व्यवसाय के अंदर के अप एंड डाउन्स के लिए शेयर किया, तो मोर देन 100 कमेंट्स है। उसमें विशेष तौर पे मैं अपने सबके परिचित आदरणीय प्रेम भाव कोकटा ने कहा कि आज बाबूजी ने जो क्लैरिफिकेशन या जो वास्तविकता शेयर की है वो हम सबको दिल को छू लेने वाली है, और सबको इसमें से एक बोध लेने लायक ये सारी चीजें उन्होंने शेयर की। दूसरी जो कमेंट्स फेसबुक के ऊपर कंटिन्यूस आ रही है कि जलगांव की विश्वासार्हता, शुद्धता और पारदर्शक व्यवहार, शायद ये तीनों ही चीजें इन सभी ऑर्गेनाइजेशन को बहुत ज्यादा इंस्पायर करती है कि वो जल्द से जल्द ऑनलाइन बिजनेस में आए, क्योंकि एक छोटी सी रिंग 25-50 हजार की चीज लेने के लिए हम लोग जलगांव नहीं आ सकते, लेकिन आप लोगों पर हमारा विश्वास है, तो कृपया आप ऑनलाइन पे आए। इस तरीके के काफी कमेंट्स फेसबुक पे कंटिन्यूस आ रहे हैं, ये मैं आप लोगों के साथ शेयर करना चाहता हूँ। धन्यवाद। बढ़िया। मेरे पास भी एक सवाल अजय भाऊ के लिए आया आहे. माझ्याकडेही अजय भाऊंसाठी एक प्रश्न आलेला आहे. एकाने विचारलेला आहे की अजय भाऊ, सगळ्यांच्या दुसऱ्या पिढ्या या व्यवसायात आलेल्या आहेत आणि तुम्ही नवं शोरूम पण आपलं तुम्ही सांगून टाकलं की दिवाळीमध्ये ते सुरू होईल. तर नव्या पिढीवर आपण जबाबदारी काय सोपवलेली आहे आणि भविष्यातल्या तुमच्या योजना काय आहेत? फार छान प्रश्न एका मित्राने पाठवलेला आहे. असं आहे की माझे चिरंजीव कुणाल हे आता या व्यवसायात माझ्या बरोबरच खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. नवीन शोरूम, नवीन कल्पना, नवीन स्टॅब्लिशमेंट आणि नवीन जे काही अकाउंटच्या संदर्भात किंवा कॉम्प्युटराईजच्या संदर्भात जे काही ते बघतोय तोच बघतोय. कारण की मी व्यवसाय लहान केला मोठा केला ते परमेश्वराला माहिती. माझं एज्युकेशन जवळपास 10वी पर्यंत झालेलं आहे आणि माझी नीड होती म्हणून मी व्यवसायामध्ये लवकर आलो. पण चिरंजीव MBA केल्यानंतर त्याने या व्यवसायाची धुरा सांभाळलेली आणि तो काम करत आहे. त्याच्या ह्या सर्व मेहनत सांगितलं की दिवाळीपर्यंत आमचं शोरूम ग्राहकांसाठी खुलं होईल, पूर्ववत नवीन रूपामध्ये. फारच छान, फारच छान. जवळपास सगळ्यांनी त्यांच्या भविष्यातले प्लॅन काय आहे ते या ठिकाणी आपल्यासोबत शेअर केलेले आहेत. भागवतराव आणि सुरेखाताई, तुमची पण जबाबदारी आहे की आगामी काळामध्ये तुम्ही नव्यानं काय सुरू करणार आहात. ग्राहकांसाठी नवं कुठलं दालन आपण आणतोय का, किंवा आपल्या योजना, नव्या योजना काय आहेत? आमच्याही नवीन योजना आहे. आम्हाला एक नवीन शोरूम टाकायचं आहे दुसरं. ही तर या ठिकाणी चांगली गोष्ट तुम्ही करतात. कुठे टाकणार आहात? आम्ही सावद्याला टाकायचा विचार करत आहे. अरे वा 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 वा, फार छान, फार छान. आणि काय योजना काय आहेत नवीन आपल्या? योजने शोरूम चालू केल्यानंतर लोकांचा विश्वास संपादन करायचा, लोकांना जास्तीत जास्त व्हरायटी द्यायची, लोकांचं समाधान झालं पाहिजे, या योजना आहे. आपली चर्चा जवळपास 1 तासाभराची होती.
की आता 1.5 तासापर्यंत पोहोचलेली आहे. हा चर्चेचा सगळा सूर आणि आपल्या सुवर्णनगरीचा चेहरामोहरा सांगणारी या चर्चा खरं तर खूप वेळ चालली पाहिजे, अजून ती एन्जॉय केली पाहिजे. परंतु प्रत्येक चर्चेचा एक वेगळा समारोप असतो आणि त्याच्याकडे आपल्याला इच्छा असो की नसो जावं लागतं. शेवटच्या टप्प्यामध्ये मी काही आकस्मिक प्रश्न सगळ्यांना विचारणार आहे आणि त्याची उत्तरं त्यांनी द्यायची आहेत. प्रश्न हलके फुलके आहेत. पहिला प्रश्न बाबूजींसाठी आहे. बाबूजी, तुमचा दाढी वाढवलेला चेहरा आजपर्यंत कधी कोणी पाहिला नव्हता. या दाढी वाढवण्यामागचं कारण काय आहे ते सगळ्या प्रेक्षकांना सांगा बरं. नाही, करोनाची आठवण ठेवण्यासाठी म्हणून वाढवली आहे की करोना कालामध्ये कशा पद्धतीनं अडचण आली आणि आपण लॉक झालो, अगदी घरामध्ये क्वारंटाईन न असताना सुद्धा क्वारंटाईन झालो आणि म्हणूनच एक आपलं त्याची आठवण म्हणून फक्त वाढवली आहे. ही नेहमीच राहील असंही सांगता येत नाही. सिद्धार्थजींकडे येतो. सिद्धार्थजी, आपण बाबूजी आपलं रतनलालजींचं नाव मोठ्या आदराने घेतो, सगळ्या ठिकाणी त्यांचा मान सन्मान आपण करतो. आम्हाला रतनलालजींची एक अशी सवय माहिती आहे ती ते सातत्यानं करत असतात. त्याचा वापर ते करतात, आढाव्यासाठी त्याचा नंतर उपयोग करतात. तर अशी त्यांची कोणती सवय आहे की जी तुम्हाला माहिती आहे का? सर एकदा परत रिपीट करता सर, थोडासा व्हॉइस ब्रेक झाली होती. सिद्धार्थजी, हाँ. बाफनाजींचा आदर, बाफनाजी का आदर सब करते हैं आणि बाफनाजी का जो सहवास है लोगों को वो हमेशा मिलते रहता है. लेकिन उनकी एक आदत है कि वो हमेशा बारीक से अपनी वो आदत अच्छे तरीके से निभाते हैं, उसको अमल में लाते हैं और हमेशा उसका आढ़ावा लेने के लिए उसका उपयोग भी करते हैं. तो ऐसी कौन सी उनकी ये आदत है जो आपको पता है? एक बहुत मतलब फेमस आदत है उनकी टाइम पे जाने की कहीं पे भी. तो वो एक बहुत मतलब हम लोग बचपन से स्टेशन पे जाना है, ट्रेन कर पकड़ना है तो आधे घंटे पहले जाना पड़ता है पापा के साथ में. वो एक ये तो है टाइम. बाबूजी भी टाइम पालते हैं, हमारे बापना जी भी, हमारे अजय बाबू भी, आप सब लोगों ने आज भी टाइम पर आकर अपना उसका परिचय दिया है. बापना जी की निजी आदत है. अब मैं बताऊंगा आपको. मी सांगतो. मी सांगू का? हाँ सांगा मी सांगा सांगू शकतो. बाबूजी सांगा. बाबूजी सांगा. बाबूजी सांगा. बाफनाजी 16 वर्षाच्या वयाचे असताना आमच्याकडे आलेत आणि माझ्या बरोबर त्यांचं बरंच सान्निध्य राहिलं. मी स्वतः त्यांना गुरु म्हणून मानतो, कारण मी त्यांच्या बरोबर राहूनच शिकलो. उद्योगधंदा काय, कशा पद्धतीनं हे सगळं त्यांच्याबरोबर राहून शिकलो आणि म्हणून त्यावेळेला आमच्या वहिनींच्या सोबत त्यांचा वेळ जात नव्हता, त्यापेक्षा जास्त माझ्या बरोबर जात होता. आणि म्हणून मी सांगू शकतो की बाफनाजी प्रत्येक गोष्टीमध्ये फायदा कशात आहे याचा विचार आधी करून आणि मग पुढे पाऊल टाकतात. बाबूजी माफ करा, मला अपेक्षित उत्तर हे नाहीये. मी सांगतो तुम्हाला. अजय भाऊ दिलीप भाई, मी सांगतो. अजय भाई, मी तुमच्याकडे प्रश्न ट्रान्सफर करतो, तुम्ही सांगा त्यांची काय सवय आहे किंवा आदत आपण त्याला म्हणू. बाफनाजींचा एक नेहमीचा विषय हा आहे की बाफनाजींना कोणतं काम पेंडिंग आहे पहिले ते लिहितात आणि उद्या कुठलं काम करायचं आहे त्याचं नियोजन पहिल्या दिवशी त्यांच्याकडे तयार असतं. ते सर्व लिखित रूपात असतात, अगदी लिखित असतात त्यांच्याकडे की मला काय काय कामं कशा कशा पद्धतीने उद्या करायची, मला सकाळी फोन कोणाला लावायचा आहे, दुपारी कोणाकडनं पेमेंट वसुली करायची आहे, कोणाकडे काय बोलायचं, कोणाकडे बसायला द्यायचं, कोणाकडे उठायला द्यायचं, काय करायचं ते त्यांचं नियोजन बरोबर अगदी प्रामाणिकपणे पहिल्या दिवसापासून त्या पद्धतीने ते करत आहेत. आणि मी पण बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडनं जसे बाबूजी शिकले तसा मी शिकलेलं. सिद्धू भाऊ, आप कुछ तो भी कहना चाह रहे हो? सर लिख के लाया था मैं भी सर, क्योंकि आदत तो वहां से सीखी तो है सर, आदत आई तो है मेरे में भी. वेरी गुड. लेकिन सिद्धू भाई, मेरा सवाल आपके लिए बंद नहीं हुआ. बाफनाजी आयुष्यात केलेल्या चांगल्या गोष्टींची पण नोंद करतात आणि त्यांच्याकडून चुकलेल्या गोष्टींची पण ते नोंद करतात, त्याचा खूप चांगल्या पद्धतीने आढावा घेतात
आणि बापलाजींशी बोलायचं असेल तर ते बऱ्याचशा गोष्टी याच पद्धतीनं बोलतात. आपको एक सवाल है, आपने बापला जी की निजी डायरी कभी पढ़ी है? सर आज भी मेरे बेड के बाजू के ड्रॉअर के अंदर डायरी पड़ी है। पापा ने खुद हाथ से लिख के डायरी दी है और उसमें उनके लाइफ के एक्सपीरियंसेस, जैसे आपने बोला वो अपनी मिस्टेक्स, तो उनकी मिस्टेक्स भी लिख के दी है और मेरे से उनकी एक्सपेक्टेशंस क्या है वो भी लिख के दी है। तो वो डायरी मेरे बेड के बाजू में आज भी हमेशा रहती है। वेरी गुड सिद्धू भाई, मैं आपको एक रिक्वेस्ट करूंगा सबके सामने कि अगर कभी आपको लगे कि बापला जी के उस डायरी के ऊपर कुछ लिखना जरूरी है समाज के लिए, हाँ। आप मुझे याद कीजिए। बिल्कुल सर। मैं अगला सवाल अजय भाऊ के लिए पूछूंगा। अजय भाऊ, हा तुम्ही सगळ्या गोष्टी अत्यंत मोकळ्या पद्धतीने सांगितल्या, पण तुम्ही बऱ्याच गोष्टी लोकांपासून लपवता, लोकांपासून लपवता. मला स्वतःला एक खूप चांगला छंद आहे. बरोबर आहे. त्याच्यासाठी तुम्ही वेळ देता, पैसा खर्च करता, बरोबर आहे. वहिनीला घेऊन फिरता. हो. तर आता आपले प्रेक्षक बघतायत, त्यांना सांगा बरं तुम्हाला कुठल्या प्रकारचा छंद आहे? मला ऐतिहासिक वस्तू जमा करण्याचा खूप मोठा छंद आहे. मी जळगावला एक म्युझियम बनवू शकतो एवढं मोठं माझ्याकडे वस्तू संग्रहित केलेल्या आहेत, परंतु त्या लपवलेल्या नाही आहेत. एक ते दाखवायला ज्या पद्धतीने जागा, नियोजन आणि आयोजन पाहिजे, कारण की प्रत्येक गोष्ट खूप किमती आहे आणि त्या मला अशा उघडपणे कोणालाही दाखवता येणार नाही. त्याच्यानंतर त्या कोणाला दाखवण्यासाठी काढल्या तर मग नाराजी होईल, की बाबूजींनी जेव्हा त्या वस्तू बघितल्या तेव्हा एक बाबूजींनी कॉमेंट्स केली होती माझ्या याच्यावरती 10 वर्षा अगोदर, की ह्या वस्तू बघितल्यानंतर मला असं वाटतं की घरातल्या घरात दिवाखाली अंधार आहे. मला ती गोष्ट बाबूजींची आजही आठवते. बाबूजी, दादा, आदरणीय भोवलाजी साहेब माझ्या शोरूमला आले होते आणि मी तिथे काही दिवसासाठी ती प्रदर्शनी मांडली होती. दिलीपभाई, मला एक आणखी बोलायचं आहे ह्याच गोष्टीला अनुसरून. ते एवढ्यासाठी बोलायचं की 10,000 प्रेक्षक सुवर्णनगरीच्या व्यावसायिकांचं यश, अपयश आणि कीर्ती या सर्व गोष्टी ऐकत असताना मी नवीन व्यावसायिकांना एकच गोष्ट सांगेल की नवीन व्यवसाय करताना एक धोरण लक्षात ठेवायचं किंवा एक गोष्ट लक्षात ठेवायची की पहिले 1000 दिवस म्हणजे 3 वर्ष तुम्हाला ती गादी, ज्या व्यवसायाच्या खुर्चीवर तुम्ही बसलेला ती गदी गरम करावी लागते. त्याच्यानंतर 1 वर्ष असं येतं की ते तुमच्या 3 वर्षाचं जे काही तुम्ही मेहनत केलेली त्याचं फळ मिळतं. 1 वर्षामध्ये 1 महिना असा येतो की ते 3 वर्षभराचं फळ त्याच्यात मिळतं. एका महिन्यामध्ये एक हप्ता असा येतो, एक आठवडा, की त्या महिन्याभराचं फळ मिळतं. एक दिवस असा येतो की हप्त्याभराचं फळ मिळतं आणि 1 तास असा येतो की त्या दिवसभराचा फळ मिळतो. तुम्ही मित्र परिवार जे ही लाईव्ह बघत आहात त्यांना एक विनंती आहे की व्यवसाय करताना कुठल्याही प्रकारची नाराजी, खंत मनात आणू नये. यश हे सर्वांच्या ताटामध्ये देवाने दिलेलाच आहे आणि मन मोकळेपणे व्यवसाय करावा. तर त्यांनाही आमच्यासारखं जे काही आम्ही आज इथपर्यंत पोहोचलो, आपणही पोहोचू शकता. काही मोठी गोष्ट नाही तिच्यात. याचबरोबर नवीन व्यवसाय करणाऱ्यांना जे काही असतील माझे मित्र परिवार ह्या लाईव्ह कन्सेप्ट मध्ये जॉईन झालेले, त्यांना सांगेल की त्यांच्या अडचणी बाबूजी आहेत, बापनाजी आहेत, मी आहे, भंगारे दादा आहेत, आमच्या बरोबर जर शेअर केल्या, आज तुम्हाला काही अडचणी असल्या तर त्या आम्ही देऊ शकतो. आम्ही आमचं गुणगान करण्यापेक्षा जर तुमच्या सारख्यांच्या काही अडचणी सोडवू शकलो, तुमच्या सारख्यांना कुठे काही मदत करू शकलो, आमच्या मार्गदर्शनाने तुमचं आणि जळगाव नगरीचं भलं होत असलं तर याच्यापेक्षा चांगला कार्यक्रम हा होऊ शकत नाही. ही मी एक सर्वांना विनंती करतो आणि दिलीपभाई पुढे बोलावं आणि काही प्रश्न असतील तर ते पूर्ण करून घ्यावे. धन्यवाद. आपण आपल्या कार्यक्रमाच्या समारोपाकडे जाणार आहोत. त्याच्याशी संबंधित एक शेवटचा प्रश्न हा प्रत्येकाला असेल. त्या प्रश्नाला मी सुरुवात आमच्या सुरेखा ताईपासून करणार आहे. सुरेखा ताई, तुम्हाला प्रश्न असा आहे की गोल्डच्या व्यवसायामध्ये आपण खूप छान पाऊल ठेवलं. 2 वर्ष पूर्ण करत आहात. आपण स्वतः महिला आहात. एखादी महिला सोन्याचं दुकान एवढ्या छानपणे चालवू शकते, सोन्याचं दुकान नाही, शोरूम चालवू शकते, हे तुम्ही लोकांना दाखवून देता.
तुम्हाला असं कधीतरी वाटतं का की महिलांसाठी स्वतंत्रपणे तुम्ही काही वेगळं केलं पाहिजे? वाटतं ना मला, महिलांसाठी प्रत्येक महिलेने स्वावलंबी बनायला पाहिजे. महिलेमध्ये खूप शक्ती आहे, सहनशीलता आहे, ती काहीही करू शकते, स्वतःच्या पायावर उभी राहू शकते. याच्यासाठी मी प्रत्येक स्त्रीला, जी पण माझ्याकडे येईल, तिला प्रत्येकीला मी मदत करेन. फारच छान ताई, फारच छान. बाबूजी, मी आपल्याकडे येतो. आपला एक सगळ्याच बाबतीतला अनुभव हा प्रदीर्घ आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचं काम आपण राजकारण, समाजकारण आणि व्यवसाय, उद्योग याच्यात करत आलेला आहात. तुम्हाला प्रश्न असा आहे की समाजासाठी काहीतरी करायचं राहून गेलं असं तुमच्या मनात आहे आणि अजून संधी मिळाली तर ते तुम्ही निश्चितपणे कराल, असं काय असेल? नाही, असं आहे की काय राहून गेलं यापेक्षा, कारण 100% तुम्ही सगळंच काही करून टाकलेलं आहे असं म्हणणं अतिशयोक्ती होईल. आपल्याला भावना असतात, त्या भावनेतनं जेवढं शक्य असेल ते आपण करत आलो पाहिजे. आणि म्हणूनच मी राजकारणामध्ये जरी असलो, मागे जवळपास 40 वर्ष मी ऍक्टिव्ह राजकारणात राहिलो आणि मी मनाशी ठरवलंच होतं की 17वं वर्ष माझं कंप्लीट झालं म्हणजे मग मला ऍक्टिव्ह राजकारणात रिटायर व्हायचं आहे. मी राज्यसभेचा मेंबर असताना 71व्या वर्षी मी रिटायर झालो. आता 75वं लागलेलं आहे आणि म्हणून ते रिटायरमेंटच्या मागची भावना हीच होती की असलेलं आयुष्य काय किती जगेन हे मी नाही सांगू शकत, परंतु जे काही जगायचं आहे परमेश्वराने दिलेलं आयुष्य हे फॅमिलीसाठी, फ्रेंड्ससाठी, सोसायटीसाठी, समाजासाठी, देशासाठी जे काही मी करू शकेन आणि त्याच्यामध्ये आता घालवायचं. आता ऍक्टिव्ह पॉलिटिक्स मध्ये पक्षाच्या बरोबर असलेली आपली निष्ठा ही कायम ठेवून आणि आपण इकडे जास्त केंद्रित करावं ह्या भावनेतनं मी ऍक्टिव्ह पॉलिटिक्स मध्ये रिटायरमेंट घेतली. मला कोणी सांगितलं जरी, मी स्वतःहून पवार साहेबांकडे गेलो की साहेब मला सेकंड टर्म नकोय, कारण मला जे हवं होतं तुम्ही सगळं दिलंय, मला आणखी आता काही नको आहे. आता जे काही हातात घडायचं असेल सेवेच्या माध्यमातून, कारण मी राजकारणात आलो तर सेवेच्या भावनेनंच आलो आणि आताही तीच भावना आहे. परमेश्वर त्याच्यामध्ये मला जास्तीत जास्त माझ्या हातून घडवून घेऊ हीच प्रभूचरणी प्रार्थना आहे. धन्यवाद बाबूजी, धन्यवाद. मी सिद्धू सेठला प्रश्न विचारणार आहे की बापनाजींनी सामाजिक कार्यामध्ये अनेक माइलस्टोन रोवलेले आहेत. त्यांचं कार्य पाहण्यासाठी लोक दुसऱ्या ठिकाणाहून येतात, अहिंसा तीर्थ सारख्या ठिकाणी जातात. त्यांनी शाकाहार सदाचार परिषदेचं काम एका आधी केलं. सिद्धूभाई, तुम्हाला स्वतःला असं वाटतं की तुम्ही अशा पद्धतीची काही वेगळी ओळख समाजासमोर निर्माण करू शकाल? खूप डिफिकल्ट आहे सर. नाव खूप मोठं आहे, काम खूप मोठं आहे. त्यांच्या नावाला आणि कामाला आगे जाना तो छोड़ो, इक्वल करना भी बहुत डिफिकल्ट है. उन्हें मेहनत करके नाम और काम दोनों, तो कोशिश हमेशा ऑब्वियसली रहेगी कि उस नाम को एटलीस्ट जहाँ है वहाँ मेंटेन करके रखें और कोशिश करें कि और आगे लेके जाए. 100% सपोर्ट तो रहेगा हमेशा. फार छान, फार छान. आपण समारोपाकडे जाणार आहोत. त्याच्या आधी मला असं वाटतं की सोशल मीडिया किंवा नेट मीडियामध्ये अशा पद्धतीनं वेबिनार आयोजित करून जळगाव मधल्या एवढ्या सगळ्या सोन्यासारख्या माणसांना आणि महिलेला आपल्यासोबत आणण्याची जी संकल्पना आहे ही मल्टीमीडिया फीचर्सची जी नवी पिढी आहे. आपण आपल्या व्यवसायातही नव्या पिढी संदर्भात चर्चा करत आहोत. अजय भाऊ, तुम्हाला मी शेवटचा प्रश्न तुम्हालाच विचारणार आहे. त्याच्या आधी आपण एक छोटा विषय करायला हवा की ही कल्पना घेऊन मल्टीमीडिया फीचर्सचे जे युवा आमचे परितोष आहे, मला वाटतं सुशील भाऊ, परितोषला आपण एक 2 मिनिटासाठी समोर बोलवायला पाहिजे. परितोष जॉईन झालाय का आपल्यासोबत? अजून नाही आहे, मी सांगतो त्याला. हा, त्याला सांगा. तोपर्यंत मी अजय भाऊंना पुढचा प्रश्न विचारतो. अजय भाऊ, आपण समाजासाठी पण काम करतात, त्याच्या संदर्भातली मतं मी बऱ्याच वेळेस ऐकली. तुम्ही फार परखडपणे बोलतात, तुम्ही समाजासाठी धावून जातात. जैन समाजाच्या
साधू आणि साध्वींच्या विषयीची पण तुम्हाला एक सातत्यानं नेहमी काम करण्याची मनीषा राहिली आहे. हम्म. संघासाठी पण काही करावं असं तुम्हाला सातत्यानं वाटत असतं. हम्म. मला असं वाटतं की समाजासाठीचा हा भाग जर तुम्हाला कार्य करायला मिळाला तर तुम्ही त्याच्यात काय कराल, काय तुमच्या त्याच्यामध्ये दिशा आहे? कसं आहे, आम्ही पहिले तर राजस्थानात औमधनं 1870 महाराष्ट्रामध्ये आलो. महाराष्ट्राच्या जनतेने आणि मुडी, मांडळ, जळगाव या इथल्या लोकांनी आम्हाला कुठेतरी साथ दिली आणि त्या साथीच्या जोरावर आम्ही इथपर्यंत पोहोचलो. त्याच्यात सर्वांचा, अनेक लोकांचा सहभाग आहे. जेव्हा माणूस मोठा होतो तेव्हा त्याला खालच्या लोकांचा विचार करायला पाहिजे. समाजामध्ये आपण वावरत असताना डोळे बंद करून, कान बंद करून, तोंड बंद करून नाही चालत. आपण जर समृद्ध झालो आणि आपल्या बरोबर आपले काम करणारे, आपल्या बरोबर आपले सहकारी, आपले नातेवाईक ते जर समृद्ध झाले तर तुम्ही समृद्ध होण्याला महत्व आहे. नाहीतर स्वतःसाठी जगणारे पशु पण आहे, पक्षी पण आहे आणि अनेक लोक पण आहेत. जर समाजाचं देणं आपण लागतो हे जर आपल्या मनात आहे तर मग अनेक संधी, अनेक गोष्टी समाजाच्या आपल्या डोळ्यासमोर असतात आणि वेळ काळ बघून त्या पूर्ण केल्या जातात किंवा त्याच्यात अनेकांचा सहभाग घेऊन त्या पूर्ण करण्याची एक मनशा माणसाची असते. आपल्याला कुठेतरी नियोजन करावं लागतं आणि कुठेतरी आयोजन करावं लागतं. एकदा आयोजन आणि नियोजन डोक्यात आलं तर सहकार्य जे आहे इतर लोकांचं, इतर समाज बांधवांचं, मग ते कुठल्याही समाजाची व्यक्ती असो, कुठल्याही समाजाचे असो, कुठल्याही राजकारणातल्या कुठल्याही पक्षाचे असो, ते चांगल्या कामाला सराहतात किंवा चांगल्या कामाला सहकार्य करतात. कुठल्या वेळी काय करायचंय, कुठल्या वेळी काय काम येईल, ते काम प्रसिद्धीसाठी, लोकप्रियतेसाठी नाही करत, तर ती आपली सामाजिक जबाबदारी म्हणून किंवा कुठेतरी आपण जे दिवस आहेत ते आठवून करायला पाहिजेत असं मला नेहमी वाटतं. म्हणून मी ती कामं करत असतो. संधी जी काही येईल आणि ज्या संधीचं सोनं करायचं असेल ते आपण निश्चित करू. त्यात कुठेही मागे पुढे राहणार नाही. सर्वांच्या माझ्याबरोबर सहकार्याची भावना असते, सहकार्य असतं. त्या जोरावरच मी हे सर्व कार्य पूर्ण करणार आहे. समाजाने हाक द्यावी, आम्ही तिथे हजर आहे. फार छान, फार छान. भाई, आपल्याकडून हीच अपेक्षा होती. चर्चेचा आपल्या शेवटच्या समारोपामध्ये परितोष जॉईन झालेत का? हो. परितोषजी, माझ्या समोर तुमच्यासाठी एक प्रश्न आलेला आहे. प्रश्नकर्ते आपले गिरीश कुलकर्णी आहेत. त्यांनी सांगितलेलं आहे की अशा प्रकारची इनोव्हेटिव्ह आयडिया जळगावकरांच्या समोर आणताना, पूर्ण महाराष्ट्रासमोर, देशासमोर आणताना तुम्हाला स्वतःला तुमची याच्या मागची भूमिका काय आहे याविषयी तुम्ही थोडक्यात आपलं मत लोकांना सांगावं. सगळ्या ऑडियन्सला नमस्कार करतो. बेसिकली मी वडिलांसोबत सगळ्यांकडे, म्हणजे बाबूजी असतील, सिद्धार्थभाई असतील, अजय अंकल असतील, भागवत दादा असतील, वेगवेगळ्या कामाने भेटलो आणि तेव्हा लक्षात आलं की यांच्याकडे प्रत्येकाकडे एवढे अनुभव आणि एवढ्या स्टोरीज आहे की ज्या ऍक्च्युली त्यांच्या केबिनच्या बाहेर जर निघाल्या तर प्रत्येकाला याचा खूप फायदा होईल आणि आमच्यासारखी यंग जनरेशनला एक इन्स्पिरेशन मिळेल. आणि हेच एक उद्देश होतं या सगळ्यांना एका प्लॅटफॉर्मवर आणायचं. आणि त्यांनी सगळ्यांनी एवढ्या म्हणजे सपोर्ट केला, स्वतःहून ते आले, त्यांनी वेळ दिला आणि त्याच्यामुळे ह्याच सिद्ध झालं सगळं. आपल्या चर्चेचा मी समारोप करणार आहे. बाबूजी, मी आपल्याला विचारू इच्छितो की आपल्याला काही सांगायचं आहे, कारण आपण याच्यानंतर आपला समारोप करणार आहोत. नाही, म्हणजे मला जे काय सांगायचं होतं ते तर तुम्ही प्रश्न विचारला त्याच्या उत्तरात दिलंच. बाकी आणखी वेगळं काही सांगायचं याच्यापासून, आपल्या विचार जे मांडले त्याच्या, असं काही नाही आहे. धन्यवाद, धन्यवाद बाबूजी. सिद्धू सेठ, आपल्याला काही बोलायचं आहे? सर बस थैंक यू आपको और संतोष को, पहली बार कुछ अरेंज किया ऐसा जो कि बहुत अच्छा एक्सपीरियंस रहा, तो थैंक यू सो मच. अजय भाई, तुम्ही भरभरून बोललेला आहात. नाही, अजून बोलायचं मला एकच सेकंद फक्त, जास्त नाही, की परितोष आणि सुशील भाऊ नवाल आणि मल्टीमीडियाच्या सर्व कार्यकर्त्यांनी किंवा सेवाधारींनी जे हे नियोजन आयोजन केलेलं आहे ते अगदी उत्तम केलेलं आहे. समाजामध्ये चांगलं काम करणारे लोक, चांगला व्यवसाय करणारे लोक जे प्रबोधन करण्यासाठी सिद्ध होऊ शकतात, अशांना एका प्लॅटफॉर्मवर आणून
सुवर्णनगरी काय आहे, सुवर्णनगरीची वाटचाल काय आहे, बाबूजी सारख्या व्यक्तिमत्वाच्या पिढीची आज परिस्थिती काय आणि त्याचं पुढे फ्युचर काय आहे, या अनेक प्रश्नांना ह्या एका वेबिनारने अनेक लोकांच्या मनातले प्रश्न जे मनात असूनही विचारू शकत नव्हते, मनात असून सांगू शकत नव्हते, आणि मीडियाला एक मर्यादा आहे कुठली गोष्ट छापण्यासाठी किंवा कुठल्याही गोष्टी प्रसिद्ध करण्यासाठी किंवा प्रकट करण्यासाठी. त्या संपूर्ण गोष्टी मनातल्या मनात रुतलेल्या त्या बाहेर निघाल्या. 4 चौघांमध्ये त्याची चर्चा होणार आहे आणि हे जे नियोजन केलेलं आहे हे माझ्या दृष्टीने मल्टीमीडियाने केलेलं आणि दिलीपजी तिवारी आपण घेतलेली ही मुलाखत अगदी योग्य वेळी, योग्य काळी आणि योग्य संध्याकाळी घेतली. याच्यासाठी मी सर्वांतर्फे तुम्हाला धन्यवाद देतो. विशेष करून बाबूजींतर्फे धन्यवाद देतो. जय जिनेंद्र. समारोपाकडे जायच्या आधी मी सुशील भाऊंना विचारतो. सुशील भाऊ, तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, जरा बोला. आपण फेसबुकवर एक प्रश्न आलेला आहे, तो विशेषतः बाबूजींसाठी आहे. जुन्या जे आपले जाणते सगळे कारागीर मंडळी आहेत, हा सोनी परिवाराने विचारलेला प्रश्न आहे की ह्या सगळ्या जुन्या कारागिरांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल हे थोडक्यात त्यांना सांगा. खूप उत्सुकता आहे आणि याला अनुसरून 22 प्रश्न आतापर्यंत फेसबुक लाईव्ह वर आलेले आहेत. जुन्या सगळ्या कारागिरांना खरं असते म्हणजे जळगाव जे ज्या दृष्टिकोनातून होतं आणि ह्या करोनाच्या काळामध्ये अनेकांना अडचणी आल्या आहेत, आर्थिक अडचणी आहेत, याची कल्पना मला आहे. परंतु जसा जसा हा काळ आता बाजूला होईल, कारण मला असं आता तरी वाटतंय की अजून साधारणतः 3 महिने तरी व्यवसाय आहे तितकंसं चालणार नाही. परंतु आय एम कॉन्फिडंट की 3 महिन्यानंतर ज्यावेळेला नवीन सीझन येईल, नवीन जोमानं सगळे लोक कामाला लागतील, नवीन विचारानं कामाला लागतील आणि त्या दृष्टिकोनातनं या सगळ्या लोकांनाही कामाला लागावं लागेल. आणि असलेलं आपल्याला जे काही मरगट आलेली आहे ही दूर फेकून आणि जोशानं कामाला लागून पुढचं भविष्य आपलंही उज्ज्वल करायचंय, येणाऱ्या पिढीचंही उज्ज्वल करायचंय. त्या दृष्टिकोनातनं त्यांना सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. माझ्याकडनं त्यांना जेवढी काय मदत करता येईल आणि काम देता येईल मी ते निश्चित देणार आहे. सुशील भाऊ, मी आता समारोपाच्याकडे वळतो. बाबूजी आता जे म्हणाले की नव्यानं सगळं सुरू करावं लागेल. जळगावच्या संदर्भात आपण चर्चा करत होतो, जळगावची बलस्थानं सांगत होतो. जळगावच्या या बलस्थानांमध्ये जर तुम्ही निरीक्षण करून बघितलं तर तुमच्या लक्षात येईल राजकारणातला माणूस सुद्धा इथं स्पिनिक्स सारखा उठतो आणि तो पुन्हा झेप घेतो. उद्योगांकडे नजर फिरून बघा, अडचणीत आलेले उद्योग सुद्धा पुन्हा भरारी घेतात आणि ते काम करतात. बाबूजींनी स्वतःचा अनुभव सांगितला. पूर्ण व्यवसायात आलेली अडचण अत्यंत प्रांजळपणे त्यांनी आपल्या समोर सांगितली. मला असं वाटतं ही चर्चा उद्योग, व्यापार, व्यवसाय याच्यासह आयुष्यातले जे जे प्रश्न निर्माण होतात त्या सगळ्या प्रश्नांसाठीची उत्तर देणारी ही चर्चा आहे. की तुम्ही कुठं थांबू नका, तुम्ही सातत्यानं पुढे चालत जा, तुम्ही येणाऱ्या प्रश्नांवर मात करा. आदरणीय बाबूजी, आदरणीय सिद्धू साहेब, आदरणीय अजय भाऊ आणि आमचे मित्र भागवतराव यांनी या चर्चेमध्ये सहभाग घेऊन मोकळ्यापणानं चर्चा केली, त्याबद्दल मल्टीमीडिया फीचर्स तर्फे मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि ही चर्चा इथे थांबली असं सुशील भाऊंच्या परवानगीने जाहीर करतो. पुढच्या शुक्रवारी, येत्या शुक्रवारी 10 जुलैला ह्याच चर्चेमध्ये जशी आपण आज सोन्यासारखी माणसं जी सुवर्ण नगरी नाव लौकिक प्राप्त केलं, तशीच आपल्या औद्योगिक क्षेत्रावर आधारित एक चर्चासत्र शुक्रवार दिनांक 10 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजता आपण पुन्हा घेऊन येणार. आज हजारो लोकांनी या फेसबुक लाईव्ह वर आता व्हिजिट्स केलेल्या आहेत, सुंदर कमेंट्स येत आहेत. आपण सगळेजण सहभागी झालात. आता पुढेही बघतील
बाबूजींनी बोट वरती केलेलं आहे, त्यांनाही आशीर्वाद सुशील द्यायचे आहेत. सुशील बाबू, आपण जे बाबूजी. करता आहात हे तर योग्य आहे. याच्यामुळे लोकांना प्रेरणा मिळेल, नवीन नवीन शिकायला मिळेल, माहिती मिळेल. मला म्हणायचं आहे की हे सगळे व्यवसाय शेवटी आपले शेतीवर आधारित आहे आणि म्हणून शेतकऱ्यांसाठी सुद्धा घ्या, जे प्रगतीशील शेतकरी असतील त्यांच्याबद्दलही घ्या. नवीन शेती करणारे, आता मी तुम्हाला उदाहरण दिले, आपला मनीष मागच्या 1 महिन्यापासून सारखा शेतीवर जातोय आणि पुढच्या येणाऱ्या एक 8-10 दिवसामध्ये 70-75 एकर मध्ये प्लांटेशन करतोय, निंबूचं करतोय, बांबूचं करतोय. आणि हे सगळं शेती नवीन पद्धतीनं कशी आपल्याला चांगली 2 पैसे देणारी होऊ शकते, त्या काळ्या आईची सेवा आपण कशा पद्धतीनं केली तर मिळेल. नाहीतर आपल्याला आपण मेहनत करतोय आणि काहीच मिळत नाहीये आणि मग रडत बसायचं. यापेक्षा आपण नवीन पद्धत कशी स्वीकारू शकू ह्या दृष्टिकोनातनं आपण वेबिनार ते सुद्धा घ्यावं, एवढीच एक सूचना मी आपल्याला देऊ इच्छितो. जी बाबूजी, निश्चित त्याच्यावर लक्ष केंद्रित करतो. धन्यवाद.